आता ICT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता रोल ऑफ IT अँड द कम्प्युटर इन द मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता मॉडर्न सोसायटीमध्ये काय कम्प्युटरचा उपयोग वाढलेला आहे. जसं जसं म्हणजे सध्या आधीच्या काळात तेवढं नव्हतं मॉडर्नचा क्रेज, पण सध्या मॉडर्न टेक्नॉलॉजी जशी जशी आहे तशी तशी मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. सध्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज अ मॉडर्न टर्म इन्क्लुडिंग द कम्प्युटर सिस्टीम टुडेज कम्युनिकेशन. मी जे सांगितले तेच दिलेलं आहे आता वाक्यात, की सध्याच्या युगात कम्युनिकेशनसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. IT वॉज कॉइन बाय डॉम सिक. जिम डॉम सिक हे कोण होतं? म्हणजे जिम डॉम सिक आहे हे, आणि हे ऑफ मिचिगनचा होता ते. आता नोव्हेंबर 1981ला. आय टीचं डेफिनेशन काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएटेड ऑफ अमेरिका. ITAA म्हणजे असोसिएशन ऑफ अमेरिका. आफ्टर 1940, द मिलिटरी रिमेन मेजर सोर्स ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडिंग फॉर द एक्सपान्शन ऑफ द ऑटोमेशन टू रिप्लेस द मॅन पॉवर विथ द मशीन पॉवर. काय केलं 1940 नंतर? कसं झालं म्हणजेच त्यानंतर कसं झालं, मॅन पॉवरला कन्वर्ट केलं मशीन पॉवरमध्ये. म्हणजे माणसाला काही कामच करायची गरज लागत नाही आहे सध्या. मशीनमध्ये फटफट टाईप केलं. आधीच्या काळात लेटरसुद्धा लिहायचं होतं. लेटर लिहून सेंड केलं तर ते 4-5 दिवसांनी पोचत होतं तिथं. तर मग आत्ताच्या काळात काय, मेल केलं, लगेच टाईप केलं, मेल केलं, झालं, सेंड झालं, लगेच त्याच्या समोरच्या व्यक्तीकडे एकाच क्षणात लगेच पोचते. फ्यू सेकंद लागतात. तर ही क्रिएटेड मॉडर्नायझेशन ऑफ आउटडेटेड फ्रेश डाटा प्रोसेसिंग तयार केलेली आहे. इंटरनेट वेब हॅज एक्सपांडेड रोल ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन अवर लाईव्स. आता सध्या कसं आहे, इथं इंटरनेट आहे. इंटरनेट सध्या कसं झालं आहे, आपल्याच्या युगात फार महत्त्वाचं इम्पॉर्टंट रोल आहे त्याचा. फार महत्त्वाचा गुणधर्म रोल म्हणलं तरी चालतंय. इट गिव्ज द न्यू वे म्हणजेच काय, नवी दिशा भेटलेली आहे. आता कसं आपल्याला आपल्या म्हणजे आता माझी आवड आहे ड्रॉइंग वगैरे असली समजा, तर मग माझ्या कलेचे शोधणारे लोक पण मला लगेच गुगलवर गेलं, आर्ट अँड कल्चर सर्च केलं, लगेच त्या टाईपचे पीपल लगेच भेटणार, त्याचे फोटोज भेटणार, त्याच्याबद्दल सगळी माहिती. म्हणजे सिमिलर इंटरेस्ट, सिमिलर फाइंडिंग पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सगळं भेटणार. इंटरनेटमुळं सगळं सोयीस्कर झालेलं आहे. आता इट इज यूज टू शेअरिंग आयडिया. आता मी पण काही माझ्या आयडिया शेअर करू शकते, समोरच्या आयडिया सांगू शकतो. त्यामुळे काय होते, नवीन म्हणजे संशोधन करण्यासाठी बी सोपं आहे आणि वरून सोशल नेटवर्किंगसाठी बी चांगलंच आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोव्हाइडिंग इज अ बेनिफिशियल फॉर द ॲग्रिकल्चर अँड ॲज गव्हर्नमेंट IT इम्प्लिमेंटेशन व्हेरियस स्कीम. आता भरपूर स्कीम निघाल्यात. त्यामुळे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असताना स्कीम निघाल्यात, त्या आधीच्या काळात एवढं काही नव्हतं. स्कीम कशाच्या काहीच नव्हतं आधीच्या काळात. फार म्हणजे असं जे आहे तेच खात होते लोक आपापलं करून. ते काही जास्त फॉरवर्ड नव्हती सिटी. आता पण थोडीशी इंडियामध्ये होत आहे जसं जसं प्रगती, फक्त बिग सिटीजमध्ये जास्त म्हणजे प्रगती झालेली आहे. आता स्प्रेडिंग द अवेअरनेस अमॉंग द फार्मर अँड द पीपल. आता त्याच्यामुळं काय झालेलं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ॲपसुद्धा निघालेत. फार्मरला आपलं पीक कधी पेरायचं, कधी हार्वेस्टिंग करायचे, कधी काय करायचं, कधी वॉटरिंग करायची, काय किती दिवसाला त्याला युरिया टाकायचं आहे, किती दिवसाला त्याला DNA टाकायचं आहे, हे सगळं टेक्नॉलॉजीमुळं कळत आहे. आता त्याच्यात फक्त आपण काय पेरणार आहे ते सेट करायचं, त्यांना सांगणार कधी पेरायचं, किती दिवसाला, कसं वातावरण राहील त्यानुसार कधी युरिया टाकायचं, कधी DNA टाकायचं, कधी त्याचं हार्वेस्टिंग करायची, ते सगळं सांगणारं म्हणजेच ते आता टेक्नॉलॉजी झालेली आहे. आता काही माणसाला टेन्शन नाही आहे, म्हणजे ते मॅन पॉवरला मशीन पॉवरमध्ये कन्वर्ट केलेले आहे. इट इज यूज इन अ डिफरंट सेक्टर लाईक द स्टोरिंग ऑफ डाटा स्टोअर करणं, प्रोटेक्ट करणं, त्याला ट्रान्सफर करणं. इट इम्प्रूव्ह द रिॲबिलिटी आणि इंटिग्रिटी ऑफ प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन. आता ह्याचं काय, सोसायटी इज मेकिंग यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एरिया. आता कोणत्या कोणत्या क्षेत्रात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग आहे.
कम्युनिकेशनसाठी, डिफेन्स सिस्टीमसाठी रिसर्च तर आपण रोज ना रोज करतोच. त्यासाठी रिसर्च, एज्युकेशन सिस्टीम, ट्रेनिंग, ॲग्रिकल्चर, सिक्युरिटी, डाटाबेस मॅनेजमेंट, ई गव्हर्नन्ससाठी एवढ्यासाठी टेक्नॉलॉजीची गरज आहेच. या क्षेत्रात जास्त गरज आहे. आता त्याचे काही कन्सेप्ट सांगितले आहेत. आता काही कन्सेप्ट बघूया आपण. कॉम्प्युटर सिस्टीम काय असते, ज्याच्यामध्ये की डिव्हाइस असते, मीडिया असते, नेटवर्क असते, या सगळ्यापासून या सगळे वस्तू पासून तयार झालेले आहे. आणि ते कशासाठी यूज केले जाते? कम्युनिकेशन इज अ मेन वर्ड. कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं, त्याला म्हणतात कम्प्युटर सिस्टीम. आता इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच काय? आता इन्फॉर्मेशन देणं. आता 4 पार्ट्स म्हणजे पीपल, प्रोडक्ट, हार्डवेअर, डाटा वगैरे हे सगळे इन्फॉर्मेशन देणारे वस्तू आहेत. हार्डवेअर म्हणजे काय? माहिती सांगते त्यानं सगळं. आता प्रोसिजर म्हणजेच काय? डिटेल प्रोसेस वगैरे लिहितो ना आपण. प्रोसिजर म्हणजेच ते इन्फॉर्मेशन देणारे. डाटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशनच. हे 4 पार्ट्स आहेत त्याचे, जे की इन्फॉर्मेशन देणार आहे. पीपल म्हणजे मी पण इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला ICTचे. काय काय ICT म्हणजे ते झालं इन्फॉर्मेशन सिस्टीम. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? आता एक कम्प्युटर आहे माझ्याकडे आणि दुसरा कम्प्युटर आहे. मी त्या 2 कम्प्युटरचं कनेक्शन दिलं म्हणजेच काय? कनेक्शन बिटवीन डिफरंट कम्प्युटर. आता ते वायरलेस असो की वायर लावून असो, ते वेगळी गोष्ट आहे. पण ते कनेक्टिव्हिटी दिली हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं काय? कनेक्शन दिलं मी 2 कम्प्युटरला, त्याला म्हणतात कनेक्टिव्हिटी. आता नेटवर्क म्हणजेच काय? आता आपण नेटवर्क म्हणजेच काय? जाळी असते. नेटवर्क म्हणजेच काय? आता वे यूज फॉर कम्युनिकेशन. आता समजा आता साधं नेटवर्क मोबाईलमध्ये जर आपण कॉल डायल केलेलं ती आपल्या दुसरीकडे जाणार ना कॉल, ती असते नेटवर्क, कम्युनिकेशन नेटवर्क. तिथून कॉन्फरन्स दुसऱ्याला घेतलं म्हणजेच ते असं कॉन्फरन्स घेऊन एक जाळं तयार होणार. वेब स्पायडरचं असतं ना, त्याची जाळी जशी असते का तशी नेटवर्क फॉर्म होत असते. त्या टाईपला नेटवर्क म्हणतात. आता डाटा म्हणजे काय? डाटा काही पण असू शकतं. ते ऑडिओ असो की व्हिडिओ असो की इमेज असो की टेक्स्ट फाईल असो. तुमच्या मोबाईलमधले इमेज, ऑडिओ, व्हिडिओ जे काही मोबाईलमधलं आहे ते सगळं, प्रत्येक गोष्ट ही डाटा असते. आता इन्फॉर्मेशन म्हणजेच काय? सर्टन डाटा कॅन बी इन्फॉर्मेशन. आता ते इन्फॉर्मेशन म्हणजेच काय? वरच सांगितलं ना, इथं हे आणि हे सेमच आहे नियरली. इन्फॉर्मेशन काय? ते कोणताही डाटा असो की ती इन्फॉर्मेशनच असणार. इंटरनेट म्हणजेच काय? नेटवर्क्स यूज फॉर गेटिंग वर्ल्ड वाईड इन्फॉर्मेशन. इंटरनेट म्हणजेच काय? आपल्याला इथं बसून ऑस्ट्रेलियामध्ये काय चालू आहे बघता येतंय. ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मॅप बघता येतंय. त्याचा म्हणजे असं प्रत्येक लोकेशनमध्ये बघता येईल. इथं कुठं पार्क आहे ऑस्ट्रेलियामध्ये, कोणता पार्क कुठे आहे, काय आहे, हे सगळं बघणं म्हणजे इंटरनेट आहे. सॉफ्टवेअर म्हणजेच काय? प्रोव्हाइड स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय? पद्धतशीर जी मांडणी देतो तो म्हणजे सॉफ्टवेअर असतो. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजेच काय? सिस्टीम इन विच लार्ज नंबर ऑफ कम्प्युटर, एकपेक्षा जास्त कनेक्ट केले. म्हणजेच काय? इथं एक कम्प्युटर आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. हे कम्प्युटर ह्याला जोडलंय, हे ह्याला आणि हे ह्याला. म्हणजेच काय? जाळी तयार झालेली आहे. ही आहे वेब स्पायडरची जाळी. ही अशीच असते ना वेब स्पायडरची जाळी. वेब स्पायडरची जाळी तयार होणं त्यालाच कम्प्युटर नेटवर्क म्हणतात. हिस्ट्री बघूया आपण आता. ह्याच्यावर क्वेश्चन पण पडलेले आहेत आधी. पहिलं कम्प्युटर कोणतं आहे वगैरे वगैरे असं क्वेश्चन पडलेले आहे त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर. आता फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर वॉज डिझाईन अँड बिल्ट ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वानिया बेस ऑन द व्हॅक्यूम ट्यूबवर बेस आहे. आता ईच जनरेशन रिफ्लेक्ट चेंज ऑफ हार्डवेअर टू डिक्रीज साईज अँड इन्क्रीज द कॅपॅबिलिटी. आता आधीच्या काळातलं कम्प्युटर कसं होतं? असं होतं आणि जरा मागं असं डब्बा टाईप होता, जरा असं होतं. जरा कम्प्युटर मागलचं साईड जरा डब्बा टाईप, म्हणजे असं मोठं होतं जरा विड्थनं. आता कसं आहे, विड्थनं म्हणजे थिकनेसनं म्हणलं तरी चालते, थिकनेसनं. आता कसं LED सारखं बारीक कम्प्युटर, त्याचं एवढीशीच थिकनेस आहे त्याची आत्ताच्या ह्याची. आधीच्या ह्याची किती होती? एवढी मोठी थिकनेस होती.
आता तेच म्हणलं इथं काय, जसं जसं जनरेशन वाढत गेलं तसं तसं हार्डवेअरची साईज डिक्रीज केली आणि कम्प्युटरची कॅपेबिलिटी वाढवली. आता UNIVAC फर्स्ट कम्प्युटर कमर्शियल कम्प्युटर डेव्हलप बाय जॉन एकर्ट अँड जॉन डब्ल्यू मॅक्युली आणि 1951ला केलेलं. इंडिया देअर आर द सुपर कम्प्युटर्स लाईक, इंडियाचे कोणतं आहे पहिलं, परम आहे, परम. आणि दुसरा अनुराग आहे, अनुराग. पहिलं काय, परम. 8000 परम आहे. इन्स्टॉल कधी केलं, 1991. फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडियामधलं आहे. आणि पण भारतातलं कोणतं, UNIVAC फर्स्ट आहे, जॉन इकर्ट आणि जॉन डब्ल्यू मॅक्युली. आता परम वॉज टूड म्हणजे पॅरलल, हे क्वेश्चन पडलेलं आहे ह्याच्यावर. पॅरलल मशीन कोणतं आहे, परम आहे, परम. आता हे पॅरलल वर पण क्वेश्चन पडलेले. परम स्टूड फॉर पॅरलल मशीन म्हणजेच काय, पॅरलल, परम पॅरलल, PP लक्षात ठेवायचं डायरेक्ट. परम कसं आहे, पॅरलल आहे, PP, ह्याचं P आणि ह्याचं P. ओके. डेव्हलप बाय CDAC म्हणजेच काय, सेंटर ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग डेव्हलप केलेलं आहे. आता इंट्रोडक्शन विथ द रेटिंग ऑफ द 1 GFLOP बिलियन फ्लोटिंग पॉईंट ऑफ ऑपरेशन पर सेकंद असते. आता कंपोनंट कसे काय असतात, अल्ट्रासन, SP RAC2, IBM पॉवर 4 प्रोसेसर, अर्थनेट आणि अँड द A9 ऑपरेटिंग सिस्टीम. आता ते कशासाठी यूज केलं जातं, यूज फॉर फोरकास्टिंग. रिमोट सेन्सिंग म्हणजेच काय असते, रिमोट सेन्सिंग. वेदर फोरकास्टिंग म्हणजेच काय, म्हणजे आता वातावरणातलं वेदरची माहिती, हवामानाबद्दलची माहिती वगैरे करण्यासाठी यूज केले जाते. आता CDC म्हणजेच काय, फुल फॉर्म विचारू शकते, कंट्रोल डाटा कॉर्पोरेशन आहे, सॉरी, कंट्रोल डाटा कॉर्पोरेशन 6600 आहे. CDC. ओके. रिलीज इन 1964ला रिलीज झाले. आणि जनरली कोणतं आहे, फर्स्ट सुपर कम्प्युटर इन द वर्ल्ड मधलं पहिलं सुपर कम्प्युटर कोणतं आहे सांगा, CDC. आता इट वॉज डिझाईन प्रायमरीली बाय सायमोर क्रे. आता ही ओपन द कंट्रोल डाटा ऑपरेशन लॅबोरेटरी नियर चिप्पेवा फॉल्सला लॅबोरेटरी होती तिची. आणि विस्कॉन्सिन. आता CDC ऑफर फास्टेस्ट क्लॉक स्पीड फॉर इट्स डे 100 नॅनोसेकंद होतं. एवढी फास्ट म्हणजे वेगवान स्पीड होती की 100 नॅनोसेकंद एवढी होती. आता इट युजेस फॉरेन रेफ्रिजरंट आणि कूलिंग सिस्टीम यूज केली होती त्याच्यामध्ये. आणि त्याचं डिस्ट्रीब्युटेड आर्किटेक्चर होतं. इनपुट वॉज पंचिंग कार्ड होते आणि 7 चॅनल डिजिटल मॅग्नेटिक टेप होती. आउटपुट इन लाईन प्रिंटर आणि कमिशन इन 1977. पण आता हे आहे इथून खरं चालू झालेलं आहे सुपर कम्प्युटर. परम वॉज द फर्स्ट इंडियामधलं पहिलं कम्प्युटर कोणतं, परम. आणि कोणी डेव्हलप केलं होतं, गव्हर्नमेंट रन बाय CDAC म्हणजे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. आणि डेव्हलप इन 1991 झालं होतं. रशियन कोलॅबोरेशन झालं होतं. कम्प्युटर ऑफ परम अँड सन अल्ट्रा स्पेस 2 IBM पॉवर 4 प्रोसेसर अर्थन ALX 0.5 एक्सेट्रा होते. ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन किती सोपे आहेत बघायचं. आता फक्त लॉंग रेंज असणार. इथून आपली आता इंटरनेटची रेंज किती लॉंग आहे, ते लॉंग रेंज आहे. रिमोट सेन्सिंग आहे, ड्रग डिझाईन आहे, मॉलिक्युलर मॉडेलिंग आहे. परम वॉज द फर्स्ट कम्प्युटर ऑफ इंडिया इन्क्लुडेड इन द टॉप 500. आता दरवर्षी कसं होतं माहिती आहे का, 24 जून ते 27 जून 2003ला कसं केलं होतं त्यांनी, म्हणजे एक सभा म्हणलं तरी म्हणजे चालतंय, कारण ते असं बोलवलं होतं. तिथं ठरवणार होते की कोणता कम्प्युटर टॉप 500 मध्ये बसतात, कोणते कम्प्युटर. मग ते हे आपल्या इंडियाचं हे कम्प्युटर टॉप 500 मध्ये 2003ला आला होता. हायडेलबर्ग जर्मनीमध्ये झाली होती ही कॉम्पिटिशन. आता टॉप 500 कॉम्प्युटर कोणते फाउंडेशन घेतलं होतं त्यांनी. फाउंडेशन फाउंड इन द 1993 लिस्ट ऑफ द फास्टेस्ट 500 कॉम्प्युटर वर्ल्ड वाईड. इट असाइन रँक टू द वर्ल्ड वाईड सुपर कॉम्प्युटर. आता दर 2 वर्षाला काय केलं जातंय, 500 कॉम्प्युटर्सची फाउंडेशन घेतली जाते, टॉप 500. आता इन 2021 फुगाकू जपानचा टॉप लिस्टेड फर्स्ट पोझिशन आहे. फुगाकू
आता क्वांटम कम्प्युटर म्हणजेच काय, क्वांटम कम्प्युटिंग रिचार्ड फेनमन 1982 मध्ये आहे. इट वॉज द कम्प्युटेशन डिव्हाइस डायरेक्ट यूज ऑफ क्वांटम मेकॅनिकल फिनॉमिना सच ॲज सुपरपोजिशन, एन्टँगलमेंट, परफॉर्म ऑपरेशन ऑन डाटा. जनरेशन कसे कसे झालेत बघूया आता. लय सोपं आहे. जनरेशन, पहिली जनरेशन काय असते, व्हॅक्यूम ट्यूबची असते. जनरेशन कम्प्युटरचे बघायचे आता आपल्याला. फर्स्ट जनरेशन काय, फर्स्ट जनरेशन व्हॅक्यूम ट्यूब आहे. सेकंड काय, ट्रान्झिस्टर. थर्ड जनरेशन काय, IC म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन यूज केली गेलेली आहे. फोर्थ जनरेशन काय, मायक्रो प्रोसेसर्स. आणि फिफ्थमध्ये बायो चिप्स खायचे आता फिफ्थ जनरेशनमध्ये. आणि सध्या चालू पण आहे बायो चिप्स, यूज फॉर द यूज टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी यूज केलेले. आता टाईप्स ऑफ कम्प्युटर. टाइप्स काय काय आहेत, परम, अनुराग, एकास, जागूर. हे फर्स्ट सुपर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मधला आहे. मेन फ्रेम कम्प्युटर कोणता आहे, IBM सिस्टीम, IBM सिस्टीम 3AS400, UNIVAC, NCR, कंट्रोल डाटा, हनीवेल, RCA. हे आहे मेन फ्रेम कम्प्युटर. पहिलं आहे सुपर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी. मेन फ्रेम लार्ज ऑपरेशनसाठी आहे. आणि मिनी कम्प्युटर हे स्मॉल बिझनेससाठी यूज केले जाते, फॅक्टरी वगैरेसाठी. MAI बेसिक 4, DEC, PDP, वॅक्स सिरीज, डाटा जनरल, नोवा, वँग लॅबोरेटरी 2200, BS सिरीज आहे. मायक्रो कम्प्युटर हे पर्सनल कम्प्युटर म्हणजेच आपल्या घरातलं कम्प्युटर म्हणजे मायक्रो कम्प्युटर आहे. PC पर्सनल कम्प्युटर म्हणतात. ॲपल मिक्तोश PC डेस्कटॉप कम्प्युटर व्हिडिओ गेम्ससाठी यूज केले जाते. वर्ल्ड फर्स्ट कमर्शियल कम्प्युटर इंटेल 4004, 15 नोव्हेंबरला 1971 म्हणजेच तेव्हा आलेलं फर्स्ट कम्प्युटर. आता ॲप्लिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सायन्स अँड इंजिनिअरिंग, बिझनेस, कमर्शियल, एज्युकेशन, मेडिसिन, ॲग्रिकल्चर, गव्हर्नन्स, एंटरटेनमेंट, डिफेन्स, डाटाबेस, बायोमेट्रिक कम्युनिकेशन, ग्लोबल पोझिशनिंग अँड फोरकास्टिंग. आता कम्प्युटर नेटवर्क अँड त्याचे वेब टेक्नॉलॉजी बघायचे आहेत आपल्याला. कम्प्युटरचे आता त्याचे एक डेफिनेशन काय, इम्पॉर्टंट डेफिनेशन. कम्प्युटर नेटवर्क कशासाठी यूज केले जात आहे, कम्युनिकेशन सिस्टीम फॉर द कनेक्टिंग एंड सिस्टीम होस्टसाठी यूज केले जात आहे. लोकल लॅन म्हणजेच काय, लोकल एरिया नेटवर्क. लॅनचं फुल फॉर्म हे विचारू शकते. लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. कनेक्ट द होस्ट विथ इन अ रिलेटिव्हली स्मॉल जिओग्राफिकल एरिया म्हणजेच काय, रूम, बिल्डिंग, कॅम्पस म्हणजेच काय. आता ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगला कनेक्ट केलेलं म्हणजेच काय असतं, लॅन असते, लोकल एरिया नेटवर्क. स्मॉल छोट्या जिओग्राफिकसाठी यूज केलं जातं. वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच काय, वर्ल्ड वाईड. WAN मॅन म्हणजेच काय, मेट्रोपॉलिटियन एरिया म्हणजेच काय, कनेक्ट द डिफरंट होस्ट. आता सोपी आयडिया. कम्प्युटर नेटवर्क म्हणजेच काय, कनेक्टिंग दोन कम्प्युटरला कनेक्ट करणं म्हणजे कम्प्युटर नेटवर्क. लोकल एरिया म्हणजे काय, आता छोट्याशा प्रदेशात, छोट्याशा एरियासाठी कनेक्ट करण्यासाठी यूज केलं म्हणजे लॅन असते. आता वॅन म्हणजेच काय, वर्ल्ड वाईडला कनेक्ट करण्यासाठी यूज केलेलं वॅन असते. मेट्रोपॉलिटियन म्हणजे एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे काय, दोन सिटी, आता एक पुणे आहे, एक मुंबई, ह्या दोन सिटीला कनेक्ट करण्यासाठी, त्याचा जिओग्राफिकल एरिया कव्हर करण्यासाठी यूज केलेलं मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क असते, मॅन असते. पब्लिक स्विच टेलिफोन म्हणजेच काय असतं, आपलं जुन्या काळातलं लँडलाईन टेलिफोन किंवा पब्लिक टेलिफोन, जे की वायर असते, वायरने कनेक्ट केलेलं असतं मीडिया, त्याला म्हणतात PSTN, पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, ISDN म्हणजेच मोबाईलचं कम्युनिकेशन. आपलं मोबाईल काय आहे, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. वायरलेस फोन, वायरलेस मीडिया, इन्फ्रारेडनं कनेक्ट केलं असते. मायक्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजनं कनेक्ट झालेलं आता. सॅटेलाइट नेटवर्क म्हणजे काय, SCN नेटवर्क विच मेक use of satellite area is covered through the uplink downlink frequency. Network is a broad term similar to system. Network काय, हे सिस्टीमला सिमिलरच आहे. नेटवर्क आणि सिस्टीम सेम असते. नेटवर्क इज द कम्युनिकेशन सिस्टीम. नेटवर्क ही एक कम्युनिकेशन सिस्टीम आहे विच अलो मेनी युजर. आता एक पेक्षा जास्त, हे एक युजर आहे समजा,
हे एक युजर आहे. या एकपेक्षा जास्त युजरला कम्युनिकेशन करण्यासाठी लागणारं साधन म्हणजेच काय असतंय, नेटवर्क. आता प्रोटोकॉल म्हणजेच काय, प्रॉपर कम्युनिकेशन विथ सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजेच काय, फिक्स आता काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्यासाठी प्रॉपर कम्युनिकेशन करण्यासाठी यूज केले जाणाऱ्याला प्रोटोकॉल म्हणतात. सक्सेसफुल कम्युनिकेशन टू ऑकर इट इज इनफ फॉर सेंडर. म्हणजेच काय, आता मी सेंड केलं आणि रिसिव्हरला मेसेज ते ॲज्युम, आता मी सेंड करणार एखादा मेसेज आणि मी ॲज्युम करणार की पोहोचला असेल मेसेज, याला म्हणतात प्रोटोकॉल. आता इम्पॉर्टंट एलिमेंट प्रोटोकॉलचे काय, सिंटॅक्स, फॉर्मॅट ऑफ डाटा असते. सिनेमॅटिक्स म्हणजे मिनिंग ऑफ डाटा असते. सिनेमॅटिक्स, मॅन आलं की मिनिंग, टॅक्स आलं की फॉर्मॅट, टायमिंग आलं तर टाइम ॲट विच डाटा इज सेंड अँड स्पीड ऑफ इट. पॅकेट म्हणजेच काय असते, आता एक हे आहे पॅकेट, त्याच्यामध्ये मी लेटर टाकणार, पाठवणार पत्र वगैरे, इथं असं समथिंग नाव वगैरे असणार, ते झालं पॅकेट. इट इन अ नेटवर्क कम्युनिकेशन पर्टिक्युलर डाटा इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ पॅकेट. इच पॅकेट हॅज सोर्स अँड डेस्टिनेशन ॲड्रेस. ह्याला इथं ॲड्रेस असणार, त्याचा सोर्स काय, इथून जे सेंड करणार, आणि ते डेस्टिनेशन ॲड्रेस म्हणजे जिथं पोचणार ते असते डेस्टिनेशन ॲड्रेस. हँडशेकिंग इज अ बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द प्रोटोकॉलच्या मागची बेसिक कन्सेप्ट म्हणजे हँडशेकिंग आहे. आता जे सेंडर ऑलवेज सेंड रिक्वेस्ट टू रिसिव्हर. म्हणजेच काय, आता मी रिक्वेस्ट पाठवली की ऑलवेज सेंड करणार रिक्वेस्ट, पण बिफोर सेंडिंग द डाटा इफ रिसिव्हर गिव्ज एक्नॉलेजमेंट देन ओनली सेंडर सेंड द डाटा. जर रिसिव्हरचा काही रिस्पॉन्स आला तरच मी डाटा सेंड करणार. आफ्टर रिसिविंग द रिक्वेस्ट द रिसिव्हर सेंड एक्नॉलेजमेंट अबाउट द रिसिप्ट ऑफ डाटा. म्हणजेच मी पावतीसुद्धा पाठवणार नंतर डाटाची, जे डाटा इन्फॉर्मेशन पाठवले त्याची रिसिप्ट. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे नावातच लिहिलं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, अ सिस्टीम इन विच कंट्रोल इज डिस्ट्रीब्युटेड. आता कंट्रोल म्हणजे काय, नियंत्रण हे डिस्ट्रीब्युट केलेलं असते. नो सेंट्रल कंट्रोल म्हणजे एकावरच सगळ्यांचं कंट्रोल नसतंय. आता हे ॲडव्हान्टेज आहे, कारण का जर एखादा कंट्रोल पॉईंट फेल झाला तर सगळी सिस्टीम स्टॉप होत नाही. त्यामुळे, कारण हे वेगवेगळ्या सिस्टीमला वेगवेगळे कंट्रोल असणार. आता हे एक कम्प्युटर आहे, ह्याला ह्याचं कनेक्शन आहे, हे ह्याला आहे, जर हे खराब झालं तर हे चालूच राहणार, ऑलवेज चालू. म्हणजे हे बंद पडलं कम्प्युटर, आता काय झालं प्रॉब्लेम, तर त्यामुळे त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. ड्यू टू डिस्ट्रीब्युटेड सिस्टम सिक्युरिटी ऑफ डाटा इज मेजर इश्यू अँड ऑल्सो मेंटेनन्स ऑफ डाटा. आता त्याच्यामुळं काय होणार, म्हणजे सिक्युरिटीचं पण मेजर इश्यू होणार आणि डाटा पण उडून जाणार ना ह्याच्यातला, मग ते इश्यू बनतंय. आता पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क म्हणजे PSTN, लँडलाईन आधीचे टेलिफोन नेटवर्कला पब्लिक स्विच, ते यूज कशासाठी करायचे, त्याला टेलिफोन नेटवर्क पण म्हणतात, आणि व्हॉइस कम्युनिकेशनसाठी यूज करत होते. आता इट इज प्रोव्हाइड द कम्युनिकेशन सर्व्हिस टू एनी कॉर्नर इन द वर्ल्ड. आता ते असं टेलिफोन राहत होतं ना, ते कोणत्या बी कॉर्नरला फोन करायचं असेल तर, कोणत्याही कॉर्नरला फोन करायचा असेल तर यूज केलं जात होतं ह्याचं. आता काय, टेलिफोन नेटवर्क इंटरकनेक्ट टू युजर, म्हणजे आता टू युजरला कनेक्ट करणार, ते म्हणजे असते पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क ISDN म्हणजेच काय, आपल्या मोबाईलला असते ISDN. इट इज यूज टू सायमल्टेनियसली कॅरी डिजिटल व्हॉइस व्हरायटी ऑफ डाटा ट्रॅफिक on the same digital transmission link and the same digital exchange. A data service is provided on the small digital phone, mobile phone, त्यालाच म्हणतात स्मॉल डिजिटल फोन. आता इथं असं नंबर असले किंवा असं असते मोबाईल. आता फॉर व्हॉइस अँड नॉन व्हॉइस कम्युनिकेशन म्हणजेच काय, कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं. आता हे GSM नेटवर्क, इथं काय MS म्हणजेच मोबाईल स्टेशन आहे हे. BTS म्हणजे बेस ट्रान्सफर, आता बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन आहे. आणि BSC म्हणजे बेस स्विचिंग सेंटर आहे. इथं सेंटर आहेत हे दोन,
इथून इकडं ट्रान्सफर होणार, इथून हे दोघं एकमेकाला बोलणार, असं कम्युनिकेशन होणार त्यांचं. नंतर पहिले रजिस्टर करायचं सिम कार्ड घ्यायचं, सिम कार्ड घेण्याला काय MSC, मग नंतर त्याला रेंज येणार. रेंज म्हणजे काय, त्यांनी नोंदणी आपली तिथं BSCला पाठवणार, म्हणजेच काय बेस स्विचिंग सेंटरला पाठवणार. मग आपल्याला ते बेस रिसिव्ह स्टेशनकडे गेल्यावर आपल्याकडे रेंज येणार आणि मोबाईल फोनचे सिम कार्ड चालू होणार. MS म्हणजे मोबाईल स्टेशन. मोबाईल डिव्हाइस ॲट विच वी यूज फॉर कॉलिंग. सिम म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. आपलं सिम कार्ड म्हणजे काय, आपली आयडेंटिटी मॉड्यूल आहे, सबस्क्रायबर. आता पर्टिक्युलर ऑपरेटर इज प्रेझेंट इन इट. आता MS म्हणजेच काय, मोबाईल डिव्हाइस यूज फॉर कॉलिंग. MS मीन्स मोबाईल स्टेशन. BTS म्हणजेच काय, बेस ट्रान्ससिव्हर स्टेशन. द ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग द सिग्नल म्हणजेच काय, टॉवर ऑपरेटर. आपलं आधी सिम कार्ड घ्यायचं, मग नंतर ते चालू झाल्यावर आपण काय जाणार, रिसिव्हरकडे जाणार. टॉवर ऑपरेटरला आपली नोंदणी होणार. मग त्यानंतर काय होणार, बेस स्विचिंग सेंटर हे ह्याला कंट्रोल करणार आणि MSC BSCला कंट्रोल करणार. म्हणजेच काय, आता MTechच्या आधी BTech असते ना, जसंच MSCच्या आधी BSC असते, BSCच्या आधी 11-12 असते, तसंच BTS 11-12 असते. BSC म्हणजे डिग्री, MSC म्हणजे आपलं MD वगैरे असतात, पोस्ट ग्रॅज्युएशन. आता इथं काय, बेस स्विचिंग सेंटर काय, कंट्रोलिंग BTS आणि 64 BTS कंट्रोल बाय 1 म्हणजे 64. आता हे असे 64 आहेत, ते एकानंच कंट्रोल करते, एकच कंट्रोल करते सगळ्याला. ह्या अशा 64ला कंट्रोल करणारे एक असते, ते असते BSC. MSCचं तसं नसणार, पण सगळे डिफरंट असणार. फॉर कंट्रोलिंग BSC अँड कॅन कंट्रोल मेनी BSC. इथं 64 BTS कंट्रोल बाय 1 BSC. एक BSC न 64 BTS कंट्रोल होतंय, पण इट कॅन बी कंट्रोल बाय मेनी BSC. एक MSC जास्त BSCला कंट्रोल करू शकते. हे BSC जास्त BSCला कंट्रोल करू शकते. त्याच्यामध्ये काय असणार, HLR म्हणजेच काय, होम लोकेशन रजिस्टर मेंटेनिंग डाटा ऑफ ऑल सबस्क्रायबर. HLR म्हणजे आपल्या घराचं लोकेशन असणार थोडक्यात. AUC म्हणजेच काय, ऑथेंटिकेशन सेंटर म्हणजे सिक्युअर कम्युनिकेशन इम्प्लाय व्हेरियस अल्गोरिथम. एक्झाम्पल A3 A5 A8. आता कॉलमला जसं नंबर असतात, कॉलम बीम वगैरे जसं नंबर असतात, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3, हे ब्रिज आहे समजा, तर तसंच हे A3 A5 A8 असणार. असं VLR विजिटर लोकेशन रजिस्टर मेंटेन द डाटा ऑफ सबस्क्रायबर हू आर इन अदर लोकेशन रोमिंग वगैरे असलं, होम टाऊनमध्ये नसणार. आणि दुसरं, आता आपल्या इथं महाराष्ट्र, हे आहे महाराष्ट्र एक्झाम्पल आहे. मला तेवढं मॅप नाही जमलं. आता हे महाराष्ट्र आहे, तर इथून आपल्याला कर्नाटकमध्ये लावायचं असेल फोन तर लागते रोमिंग, त्याला म्हणतात VLR. पण इथं लावलेलं काय असतं, HLR. इथं HLR. आता OMC म्हणजे काय, ऑपरेशन अँड मेंटेनन्स सेंटर. जिथं मेंटेनन्स होतंय, ऑपरेशन होतंय. फॉर नेटवर्क मॅनेजमेंटसाठी एक तर म्हणजे ऑपरेशन आणि मेंटेनन्स करणारं सेंटर पाहिजे असते, त्यालाच म्हणतात ऑपरेशन अँड मेंटेनन्स सेंटर. हे काय करते, परफॉर्मन्स मॅनेजमेंट टू द होल नेटवर्कला परफॉर्म करणार म्हणजे कंट्रोल करणार आणि त्याचं मॅनेजमेंट करणार म्हणजे OMC असते. आता रेफरन्स मॉडेल OSI ओपन सिस्टीम इंटरकनेक्टेड 7 लेयर्समध्ये आहे. पहिला ॲप्लिकेशन लेअर, दुसरं प्रेझेंटेशन, ही आहे लेअर. पहिली काय, ॲप्लिकेशन, दुसरी काय, प्रेझेंटेशन, तिसरी काय, सेशन, चौथी काय, ट्रान्सपोर्ट, पाचवी काय, नेटवर्क, सहावी काय, डाटा लिंक लेअर आणि फिजिकल. झालं 7 लेअर आहेत. हे डाटा आणि नंतर 7वी आहे फिजिकल.
आता पहिलं काय असते, पहिली लेयर टॉप लेयर इज द ॲप्लिकेशन लेयर ऑफ द OSI. हे सगळं काय OSI. जे OSIचं टॉप लेयर असते ना त्याला म्हणतात ॲप्लिकेशन लेयर. पहिल्या लेयरला पहिले काय करतो आपण, ॲप्लिकेशन करतो, नंतर प्रेझेंटेशन देतो, नंतर आपल्याला सेशन भेटतंय कारण तुम्ही असं चुकीचं प्रेझेंटेशन दिलंय वगैरे, तुमचं कॉन्फिडन्स लो आहे, असं 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 चुका चुका कळणे म्हणजे सेशन ले. आता पहिल्या ह्याच्यात काय, हॅव अ डायरेक्ट इंटरफेस विथ द युजर. ॲप्लिकेशन देणार आणि डायरेक्ट युजरसोबत इंटरफेस होणार. त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोटोकॉल आहेत, HTTP, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, SMTP आहे, टेलनेट आहे, DNS आहे. खाली आहे याचं फुल फॉर्म दिलेले आहे इथं. हे बघा, HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, DNS डोमेन नेम सर्व्हिस, SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता प्रेझेंटेशन लेअरच्या सेकंड लेअरमध्येच म्हणजे जे OSIचं सेकंड लेअर आहे ते म्हणजे प्रेझेंटेशन. पहिले ॲप्लिकेशन करायचं, नंतर आपली आता प्रीची एक्झाम MPSCची तसंच प्रेझेंटेशन, नंतर त्याचं लिस्ट लागणार म्हणजे सेशन. थर्ड लेअर इस्टॅब्लिशिंग पर्टिक्युलर सेशन, ह्याला नो प्रोटोकॉल सेशनला, ह्याला बी नो प्रोटोकॉल. आणि प्रेझेंटेशन काय, कन्वर्जन ऑफ लँग्वेज करण्यासाठी. ट्रान्सपोर्ट लेअर कशासाठी, फोर्थ लेअर ऑफ OSI यूज फॉर इस्टॅब्लिशिंग रिलायबल ट्रान्सपोर्टेशन. सेगमेंट ऑफ डाटा टेक प्लेस घेतलेला, ह्याच्यात TCP आणि UDP आहे ट्रान्सपोर्टेशनमध्ये. नंतर काय करतो, आपली प्लेस जॉब लागली की ट्रान्सपोर्ट होतात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. नेटवर्क तयार होते, आपले फ्रेंड्स नवीन तयार होणार, त्याला म्हणायचं नेटवर्क लेअर. फिफ्थ लेअर असणार ते गिविंग डेस्टिनेशन सोर्स अँड डेस्टिनेशन ॲड्रेस टू द पॅकेट. सेगमेंट गेट कन्वर्टेड इन टू पॅकेट. आता TCP आणि IP इंटरनेट प्रोटोकॉल IP. डाटा लिंक लेअर असणार. नंतर काय असणार, आपले फ्रेंड्स बनणार म्हणजे डाटा लिंक होणार, एकमेकाला आपण सांगणार. डाटा म्हणजेच काय, आता एखाद्या कामात आपल्याला अडथळा आला तर त्याला विचारायचं, ते डाटा त्यानं आपल्यासोबत शेअर करणार म्हणजेच डाटा लिंक लेअर. सिक्स्थ लेअर असते ते. नंतर काय, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल असते आणि एरर करेक्शन अँड डिटेक्शन असते. एरर करेक्शन टेक्निक्स, पहिले आहे फॉरवर्ड, दुसरा आहे सायक्लिक. आता एरर डिटेक्शन टेक्निक काय, पहिले स्टॉप, वेट, गो बॅक अँड सेलेक्टिव्ह रिपेरेटिव्ह ARO. आता काय, पॅकेट गेट कन्वर्टेड इन टू द फ्रेममध्ये कन्वर्ट होणार. पहिले पॅकेट होतं त्याला असं बॉर्डर लावली, फ्रेम झालीच आहे. आता प्रोटोकॉल HDL म्हणजेच हाय लेवल डाटा लिंक कंट्रोल असते. स्लायडिंग, विंडो स्लायडिंग आहे ह्याच्यात. आता फिजिकल लेयर्स म्हणजे काय, सगळ्यात शेवटचा लेयर म्हणजे फिजिकल. माणसाची परीक्षा कधी असते, फिजिकल चाचणी, फिजिकल असते ना, इंटरव्ह्यू आपल्याला घेतात ना फिजिकली एक्झाम. फिजिकल एक्झाम म्हणलं तरी चालतंय, ते शेवटी असते सगळ्यात बॉटम लेअर. आणि डील विथ द इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसोबत डील करायचं असते आता आपल्याला. आणि फ्रेम टू बायनरी बिट कन्वर्जन असते. आणि ATM म्हणजे असायनरस ट्रान्सफर मोड. TCP आणि IP म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल असते IP म्हणजे. हे 4 लेअरमध्ये असते. पहिले ॲप्लिकेशन आपण बघितलं ना, ॲप्लिकेशन पहिलं ट्रान्सपोर्ट, इंटरनेट, होस्ट टू नेटवर्क. प्रेझेंटेशन अँड सेशन लेअर आर ओमिटेड म्हणजेच वगळे. आता इंटरनेट स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ISO कवर ऑल आस्पेक्ट ऑफ द नेटवर्क कम्युनिकेशन इन द ओपन सिस्टीम इंटरकनेक्टेड मॉडेल. ISO म्हणजेच OSI म्हणजेच काय असते, लेअर फ्रेम नेटवर्क आहे, फ्रेमवर्क आहे. आता डिझाईन केलं जातं नेटवर्क सिस्टीमसाठी. अलाव द कम्युनिकेशन ऑल टाईप ऑफ कम्प्युटर सिस्टीम म्हणजेच काय, आता प्रत्येक टाईपच्या कम्युनिकेशन सिस्टीमसाठी जर म्हणजे प्रत्येक कम्प्युटर सिस्टीमला कम्युनिकेशन करायचं असेल म्हणजे नेटवर्क सिस्टीम फॉर्म करायची आपल्याला, तर त्यासाठी TCP आणि IPचा यूज केला जात आहे. आता सेट रूल्स फॉर ड्युरिंग कम्युनिकेशनसाठी शॉर्टकट काय, TCP म्हणजे ट्रान्सपोर्ट कंट्रोल प्रोटोकॉल. आपलं IP म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल. HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMTP म्हणजे काय, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. DNS म्हणजे काय, डोमेन नेम सर्व्हिस.
आणि UDP म्हणजेच काय, युजर डाटाग्राम प्रोटोकॉल, FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, टेलनेट. आता त्याचे युजेस काय, TCP कशासाठी यूज केलं जातं आहे, TCP काय असतंच काय, TCP ना इंटरनेटची एक लेअर आहे जे की रिस्पॉन्सिबल असते. TCP नावातच लिहिलं ना, ट्रान्सफर इन्फॉर्मेशन करणार, T फॉर ट्रान्सफर इन्फॉर्मेशन अक्रॉस डिफरंट नेटवर्क. ह्याचा T आहे ना, ट्रान्सफरचं T आहे म्हणजेच काय करणार, ट्रान्सफर करणार इन्फॉर्मेशन डाटा नेटवर्क वेरियर. आता HTTP म्हणजेच काय, ह्यानं जर त्यानं म्हणलं तू ट्रान्सफर डाटा करतोस, ट्रान्सफर इन्फॉर्मेशन करतोस तू, मी वेब पेजेस ट्रान्सफर करून टाकणार सगळ्या नेटनं, इंटरनेटनं मी काय करणार, सगळे वेब पेजेस ट्रान्सफर करणार. HTTP म्हणजे आता म्हणजेच काय, आपण टाकली कोणती वेबसाईट ते HTTP:// करून समथिंग वेबसाईट येणार. त्यामुळे काय होते, वेब पेज ओपन होते डायरेक्ट आपल्याला, ते जिथं आपली जी माहिती आहे ते वेब पेज डायरेक्ट ओपन होणार. SMTP ह्यानं काय करतं, ईमेल कम्युनिकेशन, दिस प्रोटोकॉल इज यूज ईमेल कम्युनिकेशनसाठी. SMTP मेल सर्व्हिस मेल म्हणलेच नाही तर लिहिलेच नाही. SMTP म्हणजे काय, सिम्पल मेल आहे, सर्व्हिस नाही, असं चूक होऊ शकते. सिम्पल मेल आहे SMTP म्हणजे. DNS म्हणजेच काय, IP ॲड्रेस डिफिकल्ट रिमेन अँड सो इट गिव्ह अस युनिक नेम टू IP ॲड्रेस. DMS म्हणजेच काय, डोमेन नेम सर्व्हिस. नाव आलं म्हणजे ॲड्रेस आलंच, नाव आलं म्हणजे ॲड्रेस आलं, म्हणजेच काय, IP ॲड्रेस आलं. UDP म्हणजेच काय, युजर डाटाग्राम प्रोटोकॉल. UDP म्हणजेच काय, वाईल ट्रान्सफरिंग अ फाईल, एनी फाईल, आपलं वरची लाईन चालू आहे. प्रोव्हाइडिंग कनेक्शनलेस. आता युजर डाटाग्राम प्रोटोकॉल म्हणजेच काय, वायरलेस कनेक्शनलेस सर्व्हिस देणं म्हणजे युजर डाटाग्राम प्रोटोकॉल. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ट्रान्सफरिंग फाईल, नावातच आहे ना, फाईल ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर करणार फाईल. टेलनेट म्हणजे इंटरॅक्टिव्ह बाय डायरेक्शनल टेक्स्ट बेस्ड कम्युनिकेशन असणार. क्लायंट आणि होस्टमधलं जे कम्युनिकेशन असणार त्याला म्हणतात टेलनेट. लिंक कंट्रोल प्रोटोकॉल, LCP कशासाठी असते, इस्टॅब्लिश लिंक, मेंटेन लिंक, कॉन्फिगर लिंक, टर्मिनेशन ऑफ लिंक. आता PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल म्हणजेच काय, टू ॲक्सेस द इंटरनेट डाटा लिंक लेअर प्रोटोकॉल, टेकिंग इंटरनेट कनेक्शन फ्रॉम इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, इस्टॅब्लिशिंग डायरेक्ट कनेक्शन बिटवीन टू नेटवर्क नोड. सेक्युर सॉकेट लेअर protocol developed by Netscape. Whole layer of the protocol operate above the internet TCP protocol, below high level application protocol. It allows the client to the authentication itself. आता हे वाचण्याचा अर्थ नाही, डायरेक्ट सेक्युअर सॉकेट म्हणजे काय, सिक्युअर करणं, प्रोटेक्ट करणं. इट प्रोटेक्ट्स अगेन द हॅकर अँड इव्हेस ड्रॉपर म्हणजेच काय, हॅकरपासून प्रोटेक्ट करणं आपल्या ह्याला. आणि ते डेव्हलप कोण केलं आहे, नेटस्कॅपनं केलं आहे डेव्हलप सिक्युअर सॉकेटले. आता आलं बोथ मशीन इस्टॅब्लिश एन्क्रिप्ट कनेक्शन, रेकॉर्ड प्रोटोकॉल, हँडशेक प्रोटोकॉल करणार, रेकॉर्ड वगैरे राहणार आपल्याला. आता इंटरनेट कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजेच काय, ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल आहे. ICP मीन्स इंटरनेट कंट्रोल प्रोटोकॉलचे खाली टाईप्स आहेत. आता ICMP म्हणजे काय, कंट्रोल मेसेजला कंट्रोल करणं म्हणजेच काय, अलाव राउटर. आता राउटर माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे काय, वायफायचं राउटर असते. सेंड एरर कंट्रोल मेसेज टू द अदर राउटर. आता 2 राउटर एका ठिकाणी आहेत, आपल्या मोबाईलला सांगणार फ्री वायरलेस नेटवर्क कनेक्शन इज अवेलेबल नियर बाय यू, असं येते, वायफाय कनेक्शन इज अवेलेबल नियर बाय यू, हे सांगणार. म्हणजेच काय असतंय, ICMP. मेसेज आला ना तुम्हाला, नेटवर्क फ्री वायरलेस कनेक्शन म्हणजे फ्री वायफाय कनेक्शन आहे कोणाचं तरी म्हणून आला मेसेज. फ्री म्हणजे काय, ओपन नेटवर्क कनेक्शन. आता इट प्रोव्हाइड द कम्युनिकेशन बिटवीन द इंटरनेट प्रोटोकॉल सॉफ्टवेअर वन मशीन. आता एक मशीन काय, राउटरचं तुमच्या मोबाईलला कळालं की वायफाय कनेक्शन किंवा दुसऱ्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचं ऑन असलं आणि आपल्याला कळतंय, मोबाईलला लगेच नोटिफिकेशन पडतंय की ओपन नेटवर्क इज अवेलेबल नियर बाय यू, कनेक्ट करा म्हणते. आता टेक्निकली ICMP इज अन एरर रिपोर्टिंग मेकॅनिझम आहे. ARP म्हणजेच काय, ॲड्रेस रिसोल्युशन प्रोटोकॉल. ॲड्रेस म्हणजेच काय, लो लेवलचं सॉफ्टवेअर असणार, दॅट हाईड द फिजिकल ॲड्रेस, अलाव द हायर लेवल प्रोग्राम.
आपलं ओरिजिनल ॲड्रेस लपवणं आणि त्यांना हायर लेवलच्या प्रोग्रामवर वर्क करणं त्यालाच म्हणतात इंटरनेट ॲड्रेस. ॲड्रेस मॅपिंग इज अ इम्पॉर्टंट फंक्शन. का? कारण आपलं जर आता लोकेशन कळालं तर कोणी पण आपला ॲड्रेस कॉपी मारू शकते, कोणी पण आपल्या ॲड्रेसवर येऊ शकते. तर त्यासाठी ते हाईड करणार. आता RARP म्हणजे रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. म्हणजेच काय, डिस्कलेस मशीन असणार. TCP/IP इंटरनेट प्रोटोकॉल RARP ऑप्टेन IP ॲड्रेस फ्रॉम द सर्व्हर. ते डिस्कलेस मशीन आहे आणि TCP/IP आणि सेम मेसेज फॉर्मॅट लाईक ARP सारखा असणार. ARP म्हणजेच काय, ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. आता IP ॲड्रेसेस बघायचे आपल्याला. IP ॲड्रेसेस इच होस्ट कनेक्ट द इंटरनेट इज आयडेंटिफाईड बाय युनिक IP ॲड्रेस. ज्याचं त्याचं युनिक IP ॲड्रेस असणार. आता मोबाईलचं असते असं N8:56:7A:2 असं काही तर समथिंग ॲड्रेस असणार 12 डिजिट. आता 0 to 255 इन द रेंज ऑफ IP ॲड्रेस. आता कोणतं बी म्हणजे असं डिजिट राहू शकते 0 to 255 कोणतंही. आता डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. हे एक पार्ट आहे, हे एक पार्ट आहे, हे एक पार्ट आहे, 2 पार्ट्स. आता रेंज ऑफ IP ॲड्रेस. क्लास A साठी 0 to 127 असते, क्लास B साठी 128 to 191 असते आणि क्लास C साठी 192 to 223 असते. क्लास D साठी 224 to 239 असते. क्लास E साठी 240 ते 255 असते. फॉर्म ऑफ IP ॲड्रेस मी सांगितले ना आत्ताच. फॉर्म इथं असं डॉट देणार, हे असतं IP ॲड्रेसचं फॉर्म. आता हे बघा इथं डॉटेड डेसिमल म्हणजेच काय 10.0.0.20 असं असणार IP ॲड्रेस. आणि मोबाईलचं असते असं N856:7A असं काहीतरी असणार. आता हेक्साडेसिमल म्हणजे हे मोबाईलचं झालं. हे हेक्साडेसिमल असते 8B396C243 वगैरे, हे मोबाईलचं झालं. हे मोबाईलचं झालं. बायनरी म्हणजे काय, 01000000 असलं असणार. बायनरी म्हणजे 4 डिजिट राहणार आणि डॉटेड म्हणजे 1 किंवा 2 डिजिट राहणार. पण हेक्साडेसिमलमध्ये फिक्स आहे 2 डिजिट राहणार. IPv4 म्हणजेच काय, हेडर साईज असणार 32 बाईट ॲड्रेस असणार, 32 बाईटचं, 32 बिट्स. इट कॅन नॉट सपोर्ट द ऑटो कॉन्फिगरेशनला सपोर्ट करत नाही आणि कॅन नॉट सपोर्ट द रिअल टाईम ॲप्लिकेशनला सपोर्ट करत नाही. नो सिक्युरिटी ॲट द नेटवर्क लेयरला, सपोर्ट फ्रॅगमेंटेशनला सिक्युरिटी नाही आहे, सध्याच्या कॉन्फिगरेशनला सपोर्ट करत नाही, काही नाही. ते कॅन नॉट सपोर्ट ऑटो कॉन्फिगरेशनला बी नाही आहे. IPv6 म्हणजेच काय, 128 बिट्स ॲड्रेस असणार. V6 म्हणजे 128 आणि V4 म्हणजे 32. आता सपोर्ट ॲटो कॉन्फिगरेशन, ॲटोमॅटिक कॉन्फिगरेशनला आहे. रिअल टाईम ॲप्लिकेशन आहे. सध्याच्या काळात IPv6 यूज केलं जाते. टू सिक्युरिटी नेटवर्क अँड डज नॉट सपोर्ट फ्रॅगमेंटेशनला. हे अपोजिट, दोघं एकमेकाचे अपोजिट आहेत. V4 आणि V6 इज अपोजिट टू इच अदर. डाटा रेट्स. डाटा रेट्स काय असते हे महत्त्वाचं आहे. 1 बीट म्हणजेच काय, A1 किंवा 0B. आता 4 बीट म्हणजे 1 निबल आणि 8 बीट्स म्हणजे काय, 1 बाईट B. 1024 बाईट्स म्हणजे 1 किलोबाईट असते. 1024 किलोबाईट्स म्हणजे 1 मेगाबाईट असते. 1024 मेगाबाईट्स म्हणजे 1 गिगाबाईट. 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेट्राबाईट. कम्युनिकेशनचे मीडिया बघायचे. आता मीडिया इज यूज फॉर कम्युनिकेशन. इट मे बी डायरेक्ट, इनडायरेक्ट असं म्हणता येते. म्हणजेच काय, आता इथं इंटरनेट प्रोटोकॉल किंवा TCP म्हणलं तरी चालतं आहे, किंवा वायर्ड मीडिया म्हणजेच काय, हिअर केबल आर यूज फॉर वेक. आता हे एक टेलिफोन आहे, ह्याला आता लँडलाईनचं कसं असतं, लँडलाईनला वायर येणार आपल्या घरापर्यंत, आपल्या घरापासून दुसऱ्याच्या घरापर्यंत जाणार, दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या घरापर्यंत जाणार, ही वायर मीडिया झाली. पण वायरलेस म्हणजे काय, आपले मोबाईल फोन सध्याचे अँड्रॉइड मोबाईल फोन हे वायरलेस आहेत. केबल कॅन बी यूज डिफरंट टाईप डिपेंडिंग अपॉन द स्पीड रिक्वायर्ड. आता जशी जशी स्पीड लागली तशी तशी त्याचे पार्ट्स पडलेले आहेत. हे टेलिफोन लाईन, ट्विस्टेड पेअर म्हणजेच टेलिफोन लाईन. T फॉर टेलिफोन लाईन, T फॉर ट्विस्टेड पेअर. वा,
twisting of wire has done. Wire twisting reduce the effect of noise म्हणजे गोंधळ बिंदळ कमी करणं ऐकू येणार. आता UTP म्हणजे शेल्डेड ट्विस्टेड पेअर आणि STP म्हणजेच काय शेल्डेड ट्विस्टेड पेअर. USTP आणि STP यायला पाहिजे. आता कोॲक्सियल केबल म्हणजेच काय हॅव्हिंग स्लाइटली केबल टीव्हीचं केबल म्हणजे केबल. मोबाईल आपल्या टेलिफोनचं केबल म्हणजे ट्विस्टेड पेअर. आणि फायबर ऑप्टिकल केबल म्हणजे मोस्ट बेनिफिशियल दॅन थिन अँड फ्लेक्झिबल ट्रॅव्हलिंग कॅपॅसिटी फास्ट कम्युनिकेशन ग्राफाईन म्हणजे यूज फॉर डिजिटलायझेशन म्हणजेच फायर ऑप्टिकल केबल असते. वायरलेस मीडिया म्हणजेच काय केबल नॉट इज इन्फ्रारेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ वेव्ह ब्लूटूथ मोबाईल कनेक्शन सॅटेलाईटसाठी ह्या सगळ्यासाठी वायरलेस आहेत. हे मेन आहेत वायरलेस सध्याचे आहेत सुद्धा. नेटवर्किंग डिव्हायसेस रिपीटर हब ब्रिज राउटर गेटवे स्विचेस मोडम हे सगळे महत्त्वाचे आहेत. मोडम कशाला लागतंय गेटवे कशाला असतंय हे सगळं विचारलेले असतात क्वेश्चन्स. आता रिपीटर म्हणजेच काय परत रिपीट करणं. आता एखादी एक्झाम आपण फेल झालो तर रिपीट देणं म्हणजेच रिपीटर. It receives the signal before it comes to weak or corrupted. It generates the original signal. आता जर समजा आता एक नेटवर्क चाललंय आपला पण ते आता माहिती आहे कटणारे फोन तर त्यानं काय करतं लगेच जनरेट करणार नवीन कॉल. तोपर्यंत कटतंयच त्याच्या आधी आपण कटतो. रिमूव्ह द नॉईज थ्रू द सिग्नल. हब म्हणजेच काय कनेक्शन स्टेशन असणार सेंट्रलाइज कंट्रोल ड्यू टू. हब म्हणजे काय एखादं हब कनेक्शन स्टेशन त्याला म्हणतात हब. ब्रिज म्हणजेच काय फिजिकल ॲड्रेस सोर्स ऑफ डेस्टिनेशन. ब्रिज एका पॉईंटून दुसऱ्या पॉईंटवर जाणारा म्हणजे ब्रिज. इट्स सेंड द ॲप्रोप्रिएट डेस्टिनेशन. आता इथून आपल्या प्लेसहून सोर्सपासून डेस्टिनेशनला जाणं म्हणजे ब्रिज. फिल्टरिंग कॅपॅबिलिटी असणार ह्याच्यात. राउटर म्हणजेच काय बिहेव राउटर रूट ऑफ पॅकेज इन नेटवर्क. राउटर म्हणजे काय असं नेटवर्क असणार ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्याच्यात हे असणार वायफाय कनेक्शन घेणार आपण. अनलिमिटेड डाटा यूज करा. 3 महिन्याचे पॅकेज 4 महिन्याचे आपलं 6 मंथचं पॅकेज वगैरे असते. इयरली पॅकेज पण आहेत. त्यानुसार आपण टाकण्यावर अनलिमिटेड डाटा यूज करता येते. कनेक्ट टू ऑर मोर मोबाईल नेटवर्क. आता घरातल्यासाठी आपण आता चौघाचं रिचार्ज वेगवेगळं करण्यापेक्षा एक राउटर घ्या चौघांनी नेट यूज करा हे परवडतंय. कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे कारण ह्यानं हॉटस्पॉट देते ना आपण कनेक्ट करतो हे झालं सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय हे राउटर ह्याच्या वरचं जे मटेरियल असतं त्याला म्हणतात हार्डवेअर. गेटवे म्हणजेच काय असतं इट इज यूज टू ट्रान्सफर डिफरंट प्रोटोकॉल. हे काय करतंय ट्रान्सफर करतंय डिफरंट प्रोटोकॉलला आणि टू नेटवर्क आर युजिंग डिफरंट प्रोटोकॉल अँड इट इज यूज अ गेटवे बिटवीन देम. आता स्विचेस म्हणजेच काय कनेक्ट डिव्हाइस. स्विच म्हणजे काय आता हे आपलं स्विच बोर्ड बी असलं त्याच्यावरचं जे बटन असते ना ते स्विच. ऑन केलं लागला फॅन ऑन केलं लागली लाईट. हे काय कनेक्ट करतं ना डिव्हाइस. हे बटन डायरेक्ट कनेक्ट करणार लाईटला हे बटन डायरेक्ट कनेक्ट करणार फॅनला. तसंच इट हॅज बफर इच लिंक अँड विच कनेक्टेड. मोडम म्हणजेच काय ॲनालॉग हे विचारलेलं आहे क्वेश्चन. ॲनालॉग सिग्नल टू डिजिटल सिग्नल कन्वर्ट करणारं म्हणजे मोडम. म्हणजेच काय एक असतंय त्याच्यामध्ये एक असं पेन ड्राईव्ह सारखं असतं ज्यामध्ये सिम कार्ड घालायचं असं आपलं सिम की आपल्या कॉम्प्युटरवरून पण आपण कॉल लावू शकतो. डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्ट करणारं म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग करणारं मोडम असते. नेटवर्क टोपोलॉजी काय आहे. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजेच काय द वे इन विच द नेटवर्क इज कनेक्टेड. म्हणजेच काय दोनपेक्षा दोन किंवा दोनपेक्षा जास्त नेटवर्क कनेक्शन करणंच म्हणजे काय त्याला फॉर्म लिंक फॉर्म होणं नेटवर्क फॉर्म होणं त्यालाच म्हणतात टोपोलॉजी. आता त्याचे टाईप्स काय बस स्टार रिंग ट्री मेश. बस म्हणजेच काय वेन अ नेटवर्क इज इन सिम्पल इट इज यूज.
जसं सिम्पल असलं की यूज करणं म्हणजे बस. आता आपल्याला चालत जाण्यापेक्षा बस आहे, चला सिम्पल रस्ता, चला पटकन पोचतो, तर बस यूज करणार. वन अँड मोर केबल, एकपेक्षा जास्त माणसं बसमध्ये जातात, भरभरून खचून जातात, तर त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक्स टू इट. आता रिंग रिंग म्हणजेच काय, हे एक कम्प्युटर आहे, हे एक कम्प्युटर आहे, हे एक कम्प्युटर, ह्याला 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 असं जोडलं म्हणजेच काय, रिंग फॉर्मेशन झालं. म्हणजे रिंग फॉर्मेशन, दे आर कनेक्टेड टू अदर टू कम्प्युटर फॉर्मिंग अ रिंग. आता स्टार म्हणजेच काय, सेंट्रलाइज कंट्रोल स्टेशन. ह्याला कंट्रोल, ह्या सगळ्या स्टेशनला कंट्रोल करण्यासाठी हे स्टार असते. असं 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 हे स्टार. हे काय, स्टार कंट्रोल करणार ना त्या कम्प्युटरला, रिंगला. आता फॉर्म स्टार लाईक स्ट्रक्चर, हे काय स्टार लाईक स्ट्रक्चर आहे. आता ट्री म्हणजेच काय, कम्प्युटर आर कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ ट्री, मेश किंवा लिंक इज अवेलेबल इन द एव्हरी डिव्हाइसेस कनेक्टेड ॲट द नेटवर्क. आता स्पेशलाइज नेटवर्क अँड टेक्नॉलॉजी बघायची आपल्याला. हे क्वेश्चन पडलेलं आहे. ARPANET काय आहे, कधी लॉन्च झालं आहे. इंटरनेट हॅज लॉन्च, हे स्पेशलाइज नेटवर्क टेक्नॉलॉजी. इंटरनेट हॅज लॉन्च इन 1969, US फंडेड द प्रोजेक्ट ऑफ ARPANET म्हणजे काय, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, हे लहानपणापासून शिकलेलं आहे. 1992 म्हणजे 1992, CREN सेंटर ऑफ युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च इन स्वित्झर्लंड. There three specialization network which are similar used mainly. पहिलं काय, क्लायंट सर्व्हिस which means क्लायंट म्हणजेच काय असणार, आपल्याकडे कोण आलं कामासाठी, म्हणजे क्लायंट आले एखादा, नाही मला घर बांधून पाहिजे वगैरे म्हणलं, आता ते असते क्लायंट. आता वकील लोकांकडे बी जातात ना काही काही लोक काम असले की, म्हणजे ते क्लायंट झाले. सर्व्हर मीन्स द कंट्रोलर, त्याच्याकडे आता कंट्रोल झालं, त्यानं म्हणणार मी आता माझ्या मनासारखं ह्यांना करून घेणार ह्याच्याकडून. आता क्लायंट आर ऑलवेज मोर दॅन वन. आता हे आहे एक व्यक्ती, ह्याच्याकडे घर बांधायचं म्हणून आम्ही गेलो, आम्ही आहेत त्याचे क्लायंट. आता कस्टमर म्हणलं तरी चालतंय. आता बट सर्व्हिस इज ऑलवेज वन कंट्रोलिंग सर्टन क्लायंट. आता ह्याचे सर्व्हिस एकालाच देणार त्यांना आधी, मग पुन्हा दुसऱ्या क्लायंटला देणार, पुन्हा तिसऱ्या क्लायंटला देणार, कारण ॲट अ टाइम प्रत्येकाला कंट्रोल करणं इम्पॉसिबल आहे. एका वेळी एकाला कंट्रोल करणं सोपं आहे. आता क्लायंट सेंड रिक्वेस्ट टू द रिसिव्ह सर्व्हर फॉर रिक्वायर्ड डाटासाठी आपण जातो, त्यांना माहिती काढतो, आमचा एवढा प्लॉट आहे, आम्हाला घर बांधायचं, तर त्यांना सांगणार. त्यांना मग नंतर आणि आपण रिक्वेस्ट करतो त्यांना, घर बांधायचं आम्हाला, त्यासाठी प्लॉट आहे आमचा, हे XYZ एवढा आहे बा, एवढा आहे काहीतरी, आणि त्याच्यात घर बांधायचं आम्हाला एवढ्या एरिया. त्यासाठी आम्हाला कसं काय बांधायची गरज आहे ते सांगायचं, त्याचं प्लॅन काढून देणार, डिझायनिंग करणार. सर्व्हिस प्रोव्हाइड डाटा नीड. नॅपस्टार काय, पॉप्युलर म्युझिक सर्व्हिस आहे. पीर काय, नो सेंट्रल कंट्रोल आहे. आता कोणावर कंट्रोल नसलं की आपण पीर करत उड्या मारतो, पीर करत फिरतो तिकडं, त्याला म्हणतात नो सेंट्रल कंट्रोल. पण आता हे कंट्रोल नाही आहे घरांच्या लेकरावर, त्यामुळे ते असते पीर करत फिरतंय. आता ऑल कम्प्युटर शेअर रिसोर्सेस अवेलेबल, सगळे रिसोर्सेस शेअर्स अवेलेबल असतात त्याच्याकडे, कारण त्यानं आता काही बी करू शकते कम्प्युटरवर, गेम खेळू शकतंय, काही फिरवायला जाऊ शकतंय. नोड हॅव इक्वल अथॉरिटी, त्याच्याकडे आता सेम अथॉरिटी आहे. पण आता गुंटेला इज अ गुड एक्झाम्पल ऑफ इट. गुंटेला इट इज अ सिस्टम इन विच क्लायंट सर्व्हिस आर ऑन सेम PC. बघ, क्लायंट आणि सर्व्हिस जर एकाच PCवर बसले त्याला म्हणतात गुंटेला. आता पीर टू पीर नेटवर्क असणार, पीर करणार म्हणजे काय, ह्या नेटवर्क, आता हे कनेक्शन आहे, हे नेटवर्क असं कनेक्शनला पीर म्हणतात. आता द सिस्टीम इन विच इंडिव्हिज्युअल कॅन एक्सचेंज फाईल ओव्हर द इंटरनेट डायरेक्टली विदाउट गोईंग द वेबसाईट. आता वेबसाईटवर जाण्याच्या ऐवजी आपण काय करतो, डायरेक्ट एक्सचेंज फाईल करतो, मेलवर पाठवतो, किंवा डायरेक्ट आहे ना मोबाईलचं, म्हणजे मोबाईलमधलं डायरेक्ट सेंड करू शकतो आपण, स्कॅन केलं की डायरेक्ट फाईल सेंड होणार. आता व्हॉट्सअपसुद्धा आपण मोबाईलमधलं PCवर स्कॅनरनं QR कोडनं ओपन करू शकतो. तसंच
टर्मिनल नेटवर्क म्हणजेच काय, प्रोसेसिंग पॉवर इज सेंट्रलाइज इन वन लार्ज कम्प्युटर म्हणजे आपल्या टर्मिनल नेटवर्क यूज फॉर मेन फ्रेमसाठी यूज केलं जातं, त्याला म्हणतात टर्मिनल नेटवर्क. नोड कनेक्टिंग होस्ट कम्प्युटर टर्मिनल नेटवर्क असतं. UNIX म्हणजेच काय, ॲज द ऑपरेटिंग सिस्टीम. रचियल म्हणजे स्टार नेटवर्क इज अ टिपिकल कॉन्फिगरेशन म्हणजे एअरलाईन रिझर्वेशन सिस्टीम, ARS एअरलाईन रिझर्वेशन सिस्टीम. आर्पानेट हे लई इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. दर एक्झामला आर्पानेट किंवा क्रोम गुगलबद्दल विचारलेलंच आहे. ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क बाय मायकल हाउबेन म्हणलं तरी चालतंय त्याला. आता फंडेड बाय दर्पा म्हणजे डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी. इट वॉज द फर्स्ट इंटरनेट. पहिले इंटरनेट कोणतं आहे? दर्पा म्हणजे डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी. इट वॉज द फर्स्ट वर्ल्ड ऑप्शनल पॅकेट स्विचिंग नेटवर्क. द कोर नेटवर्क सेट that to compose the global internet. The network funded by DARPA US, United States of America. Department of the Defense used the project it at university and research lab केलं पहिले यूज. हरिचल हायब्रिड नेटवर्क असणार, सर्व्हर कम्प्युटर लिंक करण्यासाठी यूज केलं जातं. स्टार लाईक नेटवर्क, हे स्टार आहे. यूज फॉर सेंट्रलाइज ऑर्गनायझेशन. आता सम नेटवर्किंग कॉन्सेप्ट. आता काय बघायचे आपल्याला, काही कॉन्सेप्ट बघायचे आहेत नेटवर्किंगच्या. आता फायरवॉल म्हणजेच काय, सिक्युरिटी सिस्टम डिझाईन टू द प्रोटेक्ट ऑर्गनायझेशन अगेन्स्ट एक्सटर्नल थ्रेट. म्हणजेच काय, फायरवॉल म्हणजेच काय, आता व्हायरस येईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये, आता व्हायरस यायले म्हणजे त्यांना रोखणार, अँटीव्हायरस रोखलं म्हणजे त्याला म्हणतात फायरवॉल. इट कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिस्ट असणार, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही कन्सिस्ट असणार. ऑर्गनायझेशन नेटवर्क आहे. ऑल कम्युनिकेशन passes through the firewall and it is the safe that allow to pass the otherwise not allow. Organization firewall include the special computer proxy service म्हणजेच काय, फायरवॉल. आता इथं प्रॉक्सी सर्व्हिस खाली बघायचं आपल्याला. प्रोव्हाइड द सिक्युरिटी अगेन्स्ट द ऑथोरायझेशन युजर. आता एखादं मी तुझं कॉम्प्युटर हॅक करायले, त्यानं काय करायचं, प्रॉक्सी सर्व्हर लगेच तुला नोटिफिकेशन देणार की युअर कम्प्युटर इज हॅकिंग. आता मेलचं पण आहे ना, मी एखाद्याची मेल ID लॉग इन केले तर तुम्हाला मेल येणार की इट वॉज यू, यस ऑर नो करायचं, तिथं क्लिक करायचं, यस आय एम इन म्हणायचं, मग येते बरोबर. म्हणजे मी इथं साईन करून घेईल तुमचा मेल. When the client send the request to the service for the data proxy serve take place request from the client. आता काय करणार, क्लायंट काय करतंय, रिक्वेस्ट करतंय, मला डाटा द्या, घर बांधायचं असल्यावर डाटा द्या म्हणणार. पण आता रिक्वेस्ट दॅट फ्रॉम द क्लायंट दॅट ॲक्सेस इन्फॉर्मेशन ओरिजिनल सर्व्हिस प्रोव्हाइड टू द क्लायंट. आता त्यांना काय करणार, इंटरनेटवरची जी ओरिजिनल सर्व्हर आहे ते प्रोव्हाइड करणार क्लायंटला, क्लायंटला प्रोव्हाइड करणार त्यांना डाटा गोळा करून. म्हणजे दिस इज द वे ऑफ द ऑथेंटिकेशन. म्हणजे ही वे आहे कम्युनिकेशन करण्याची. प्रोटेक्टेड फ्रॉम द क्लायंट पासून आपलं, म्हणजे आता त्याचं कमिशन असते ना, प्रत्येक ह्यांचं घर बांधून देणाऱ्याचं कमिशन असतंय 10% कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट असतंय. तर तसंच कॉन्ट्रॅक्टरला जर आपण म्हणजे घर बांधायला विचारलं तर त्यानं मग आपलं हाईड करणार, म्हणजे सांगणार नाही मी 10% कापून घेत आहे माझे पैसे म्हणून. त्यांना त्याच्यातून ॲटोमॅटिक डिडक्ट करणार आपल्या ह्याच्यातून पैशातून. त्यासाठी प्रोटेक्टेड फ्रॉम क्लायंट. वेब टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, सम कन्सेप्ट. WWW वर्ल्ड वाईड वेब. इट इज अ इंटरनेट ॲप्लिकेशन दॅट अलो युजर टू व्ह्यू द वेब पेज अँड द मूव ऑन वन पेज टू अनदर पेज. म्हणजेच काय, आता हे एक पेज आहे आणि हे एक पेज आहे. आता मी इथं एक इन्फॉर्मेशन सर्च केली तर एक लिंक आली, मग ह्याच्यावर लिंकवरून कनेक्ट केलं तर इथं नवीन पेज ओपन होणार, इथून पुढं पेज क्रिएट होणार. त्याला म्हणतात वेब पेज. वर्ल्ड वाईड वेब, WWW. वेब ब्राउझर म्हणजे काय, इट इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम. हे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे
त्याच्यामध्ये काय होणार, इंटरप्रेट अँड डिस्प्ले द कंटेंट डिस्प्ले करणार म्हणजे HTML. वेब पेजेसमधलं कंटेंट म्हणजेच काय, आता इथं एखादे फोटो आहे ते वगैरे कंटेंट दाखवणार HTML असणार. प्रोग्राम टू प्रोव्हाइड अँड ॲक्सेस द वेब सोर्सेस. सर्फिंग म्हणजेच काय असतंय, टू एक्सप्लोर द वेबला एक्सप्लोर करणं. एक्सपोर्ट म्हणजेच काय, आता एखादी ॲड आहे आपल्याला लगेच नोटिफिकेशन पडणार त्याची मोबाईलवर, इथं असं समथिंग. ॲड म्हणलं तर वेब एक्सप्लोअर ॲक्सेप्ट कुकीज करा म्हणतंय, त्याला म्हणतात सर्फिंग म्हणजेच काय असतं, हेल्प द ब्राउझर टू मूव्ह फ्रॉम वन वेबसाईट टू अनदर वेबसाईट. आता मी इथं एक पेज ओपन केले, इथं एक समथिंग लिंक आहे, ह्याच्यातून हे दुसऱ्या पेजवर जाणार म्हणजे सर्फिंग. सफर करायचं, पहिल्या पानात दुसरं, ट्रॅव्हल सफर म्हणलं तरी चालतं. एका पेजून दुसऱ्या पेजवर जाणार, एका लिंकद्वारे दुसऱ्या लिंकवर जाणार म्हणजे सर्फिंग. सर्च ऑफ इन्फॉर्मेशन, नेटस्कॅप आहे, नॅव्हिगेटर आहे, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आहे. सर्च इंजिन म्हणजे काय, ॲप्लिकेशन यूज बाय वेब ब्राउझर टू सर्च द पेजेस इन्फॉर्मेशन ऑफ द वेब म्हणजेच काय, ऑल्सो नोन ॲज वेब क्राउलर आणि स्पायडर. त्याला स्पायडर पण म्हणतात आणि वेब क्राउलर पण म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, सर्च इंजिनमध्ये आता एक वेब ब्राउझर आपण सर्च केलं त्याच्यावर, म्हणजे एक वेब ब्राउझर म्हणजे काय असतं, फायरफॉक्स, गुगल क्रोम वगैरे हे असतात वेब ब्राउझर्स. HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच काय, इट हॅज लिंकिंग ऑफ वेब पेजेस. एक पेजचं लिंक दुसऱ्या पेजसोबत असणार, ते असतं HTML. वन पेज मे कंटेन 8 to 10 हेडलाईन्स और लिंक्स. आता इथं 1 लिंक, 2 लिंक, 3 लिंक, 4 लिंक, 8 ते 10 लिंक असते, बरोबर आहे ना. गुगलवर जाऊन बघायच्या, कुठल्याबद्दल सर्च केलं की 10 लिंक येणार, पुन्हा नेक्स्ट पेजमध्ये जावं म्हणतंय. नेक्स्ट, एव्हरी लिंक मे कंटेंट लिंकिंग अबाउट 10 to 20 पेज. बरोबर आहे, इथं असं खाली ॲरो येणार, इथं पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, चौथं, पाचवं, सहावं, असं 20पर्यंत येणार. 20च्या पुढं असं ॲरो येणार. इकडं जायचं असेल तर म्हणजे हे दाबायचं, इकडं दाबायचं असलं म्हणजे इथं असलो आपण. आता हे ॲरो दाबलं तर 5व्यावर जाणार, हे ॲरो दाबलं तर 6व्यावर जाणार. असं URL म्हणजेच काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अ स्ट्रिंग आयडेंटिफायर अ पेज ऑन द वर्ल्ड वाईड वेब. इथंच सांगितले ना मी वर्ल्ड वाईड वेबवर जी स्ट्रिंग आहे ना, ही तार, ह्यांच्यातली जी तार आहे त्याला म्हणतात URL. आता व्हिडिओ कॉन्फिगरेशन म्हणजे व्हिडिओ कॉल म्हणजेच काय, इंटरॅक्टिव्ह ऑडिओ व्हिडिओ मल्टीमीडिया ॲप्लिकेशन. आता एका मोबाईलमधून आपण दुसऱ्या मोबाईलला व्हिडिओ कॉल करतो, हे असं दिसतंय आपल्याला. आता चेहरे दिसते समजा, एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलला व्हिडिओ कॉल करणं म्हणजे काय, व्हिडिओ कॉन्फिगरेशन आहे. आता रिअल टाईम ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच काय, यूज फॉर परफॉर्मिंग रिअल टाईम ऑपरेशन. सध्याचे मोबाईल फोन काय आहेत, रिअल टाईम ट्रान्सफर प्रोटोकॉल आहेत. ते जसं नवीन आलं तसं अँड्रॉइड येत गेले, त्याला म्हणतात रिअल टाईम. सेशन इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे परफॉर्मिंग सेशन रिअल टाईम परफॉर्म करणं. रिअल टाईम कंट्रोल म्हणजेच काय, सिमिलर फंक्शन दॅट RTP रिअल टाईम ट्रान्सफर प्रोटोकॉल सारखं सेम फंक्शन आहे. कोणाचं, रिअल टाईम कंट्रोल म्हणलं काय, ट्रान्सफर म्हणलं काय, एकच झालं. DHP म्हणजेच काय, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. RSVP रिझर्वेशन. RSVP म्हणजे रिझर्व करायचं, आपली जागा फिक्स करायची असल्यावर रिझर्वेशन करून ठेवायचं. MIB मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन बेस. होमपेज म्हणजे जेव्हा आपण ओपन केलं इथं असं गुगलचं येणार, पुन्हा इथं खाली काही समथिंग याहो, जीमेल वगैरे असे येणार, त्याला म्हणतात होम पेज. जेव्हा आपण कुठलंही ब्राउझर ओपन केलं ते पहिलं पान असतं त्याला म्हणतात होम पेज. कम्युनिकेशन सर्व्हिसेस. आता ईमेल म्हणजेच काय असतं, इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच काय, आपण आता एखादा फाईल, PDF किंवा काही पण सेंड करू शकतो ते एकमेकाला. आता ह्याचं काय, HTTP yahoo.com हे कॉम हे म्हणजे काय, डोमेन नेम आहे, आणि HTTP हे प्रोटोकॉल आहे. हे कॉम काय, डोमेन कोड आहे, आणि हे HTTP जे आहे ते प्रोटोकॉल आहे.
याहोचं डोमेन नेम आहे ते. आता 3 मोस्ट पॉप्युलर टाइप्स ऑफ इंटरनेट कम्युनिकेशन आर ईमेल, इन्स्टंट मेसेज, डिस्कशन, ग्रुप्स काय असतात म्हणजे काय? ईमेल इज अ ट्रान्समिटिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक मेसेजेस. मी सांगितलं आधीच, इलेक्ट्रॉनिक मेसेज सेंड करणं म्हणजे ईमेल असते. आता एखादं PDF मी सेंड केले एखाद्याला तर ते असते ईमेल त्याचा यूज असते. आता फॉर बिझनेस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं. डे टू डे फॉर पर्सनल कम्युनिकेशन टेक्स प्लेस इन द स्टेप्स. पहिलं काय? कंपोजिशन म्हणजेच काय? आता कंपोजिशन म्हणजेच काय? एक न्यू मेसेज क्रिएटेड बाय सेंडर. आता मी सेंडर आहे, आता मी पाठवणार आहे कोणाला तरी, असं प्लस म्हणून असते, प्लस म्हणून चिन्ह असतं, म्हणजेच क्रिएट अ न्यू मेलला प्लस असं साईन असतं, त्यालाच म्हणतात कंपोजिशन. कधी डेस्कटॉपवर ओपन केलंय तर असं बघायचं, इथं असते इनबॉक्स वगैरे असते, डेस्कटॉपवर इथं असते, आणि मोबाईलवर कुठं असते? मोबाईलवर इथं खाली असते. ॲड न्यू म्हणजे न्यू मेल सेंड करायचं असल्यावर इथं प्लस म्हणून कंपोज असते, मोबाईलवर इथं खाली असते, आणि डेस्कटॉपवर इथं आपल्या ID च्या जागी, ID तर इकडल्या साईडला राहील डेस्कटॉपवर, पण इथं जी मोबाईलची ID असते तिथं असते प्लस कंपोज. आता ट्रान्सफर म्हणजेच काय? सेंड अ मेसेज टू रिसिव्हर. मेसेज सेंड करणं आणि तिकडं ट्रान्सफर होणं, त्यालाच म्हणतात ट्रान्सफर. आता ट्रान्सफर म्हणजेच काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं. काय? ट्रान्सफर म्हणजे माणूस जाणं किंवा मेसेज जाणं. आता आपण कशाचा अभ्यास करायला सध्या? मेलचा, म्हणून ते मेसेज जाणे. सेंड द मेसेज टू द रिसिव्हर. रिपोर्टिंग म्हणजेच काय? रिपोर्टिंग म्हणजे रिपोर्ट करणं. रिसिव्हरला रिसिव्ह मेसेज आला, इथे इनबॉक्स असते, पहिले इनबॉक्स पहिला असतं इनबॉक्स. तसंच मग नंतर मग इनबॉक्समध्ये इथं असं पहिला मेल येणार, पहिला मेल आला म्हणजे ते आला मेसेज, असं असं समथिंग येणार, सब्जेक्ट वगैरे असतंय. आता जे रिसिव्ह झालं त्याला म्हणायचं रिपोर्टिंग. डिस्प्ले म्हणजे काय? आता ह्याला आपण क्लिक केलं की असा डिस्प्ले होणार, समथिंग मेल, इथं समथिंग पर्सनचं नाव, आणि इथं म्हणजे नंतर खाली खाली असा समथिंग मेसेज, आणि इथं काहीतरी येणार रिप्लाय फॉरवर्ड येणार, असं मेसेज म्हणजे ते डिस्प्ले होणार. आणि डिपोजिशन म्हणजेच काय? मेसेज गेट डिपॉझिटेड इफ इनबॉक्स इफ नॉट डिलीटेड. जर डिलीट केलं नाही तर ते आधी कसं असते, जे मेसेज म्हणजे मेल रीड करण्याच्या आधी ते डार्क अक्षरमध्ये असते, डार्क कलरचं असतंय. आता मग नंतर काय होतं, त्याला रीड केल्यावर डिपोजिशन होणार, म्हणजेच ते फेंट होणार, म्हणजेच काय? मेसेज सीन करणं म्हणजे डिपोजिशन. आता नंतर काय? ईमेल कन्सिस्ट ऑफ इनबॉक्स, ड्राफ्ट, स्पॅम, ट्रॅश वगैरे असणार. इकडे असणार ह्या साईडला मी सांगितले नाही, तर इनबॉक्स, स्पॅम, ड्राफ्ट, सेंट पण असते बरं का, सेंट वगैरे असतात. आता रिसिव्ह नसते फक्त, नाही तर काय? इनबॉक्स म्हणजेच काय? ऑल कमिंग मेसेज आर स्टोर्ड इन द इनबॉक्स. आपण आता इनबॉक्सला क्लिक केलं, सगळे इनबॉक्सचे मेसेज दिसणार. ड्राफ्टला क्लिक केलं तर ड्राफ्टचे मेसेज दिसणार. तसंच आता ड्राफ्ट म्हणजेच काय? ऑल हिअर मेसेज आर सेव्ह. ड्राफ्ट म्हणजेच काय? आपण एखाद्याला मेसेज पाठवलं, अधुरा इन्फॉर्मेशन भरून बॅक दाबलं म्हणजेच ड्राफ्ट असतंय, सेव्ह होतंय ते मेसेज. आपण त्याला पुन्हा कंटिन्यू एडिट करून फिल करू शकतो आणि सेंड करू शकतो, ते म्हणजे ड्राफ्ट. स्पॅम म्हणजेच काय? नको असलेला मेल, नको आहे आपल्याला. स्पॅम ऑब्लिक जंक म्हणजे हे क्वेश्चन विचारलेलं आहे म्हाडाच्या एक्झाममध्ये. अनसॉलिशिएटेड ईमेल म्हणजेच काय? इट कॅन बी डिस्ट्रॅक्ट ईमेल फ्रॉम अननोन लोकेशन, म्हणजेच काय? नको असलेला मेल म्हणजे स्पॅम. ट्रॅश म्हणजे काय? आपण जे डिलीट करतो ते कचरा कुंडीत पडतं. आता काय एखादा कचरा असलं आपण डस्टबिनमध्ये टाकतो ना, तसंच त्याला ट्रॅश म्हणते. 3 पार्ट्स ऑफ ईमेल. एक काय असतं? ॲड्रेस, सब्जेक्ट, अटॅचमेंट असं असतं. इथं ॲड्रेस, सब्जेक्ट, अटॅचमेंट. इथं एखादी फाईल ॲड केली किंवा असं फोल्डर आहे समथिंग, PDF असं लिहिलं, PDF वगैरे असलं ते इथं टाकणार. असं पिनच्या आकाराचं असते, त्याच्यानुसार आपण इथं अपलोड करू शकतो. असं 3 डॉट असतात
आणि इथं पिनच्या आकाराचं. इथं ॲड्रेस म्हणजेच काय, द पर्सन रिसिविंग मेल, म्हणजे एखाद्याचं समथिंग समथिंग @gmail.com मेल आय डी, इथं @gmail.com टाकणार आपण. आणि सब्जेक्ट म्हणजेच काय, 10th मार्कशीट. आता समजा असं सब्जेक्ट लिहितो ना आपण. आता काय ॲप्लिकेशन लिहिताना सब्जेक्ट लिहितो ना, इन बिहाफ ऑफ द बोनाफाईड, इन बिहाफ ऑफ द आता कशासाठी, म्हणजे कशासाठी आपण ॲप्लिकेशन करायला, ते थोडक्यात मांडणं म्हणजे सब्जेक्ट असते. टायटल ऑफ द मेसेज, मोटिव्ह ऑफ सेंडिंग मेसेज, 10th मार्कशीट किंवा मार्क मेमो किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट किंवा काहीतरी लिहिलं म्हणजे सब्जेक्ट. हे झालं सब्जेक्ट. कोणाची मेल आय डी म्हणजे ॲड्रेस. आणि इथं जे PDF वगैरे टाकतो ते असते अटॅचमेंट. फाईल विच मे बी टेक्स्ट, ऑडिओ, ग्राफिक्स, व्हिडिओ, काही असू शकते. फाईलच असं नाही, कोणतं बी व्हिडिओ ऑडिओ काही बी असू शकते. फाईल अप टू 25 MB, म्हणजेच मी जीमेलची लिमिट किती आहे, 25 MB. जीमेल ईमेल सेमच आहे बरं का, नाही ते ईमेल आणि जीमेल सेम असते, सेम सगळं. इथं सब्जेक्ट आपलं, इथं ॲड्रेस, सब्जेक्ट, इथं फाईल. आता 25 MB लिमिट आहे त्याची. वी कॅन सेंड ईमेल मोर दॅन 1 person ॲट अ टाईम. आता इथं @gmail.com समथिंग XYZ person @gmail.com. इथे ABC person ABC@gmail.com कॉमा पुढे ॲड करू शकतो आपण XYZ @gmail.com. PQR @gmail.com. कंटिन्यूमध्ये प्रत्येकाला ॲट अ टाईम एकच डॉक्युमेंट प्रत्येकाला सेंड करू शकतो. एक म्हणजे एक नाही, असं इथं दुसरं PDF. आता 3 PDF म्हणजे पहिल्या पर्सनला जे सेंड केलं आपण तेच दुसऱ्या पर्सनला जाणार, तेच तिसऱ्या पर्सनला जाणार. त्यालाच म्हणतात वी कॅन सेंड अ ईमेल मोर दॅन 1 person ॲट अ टाईम. सेम ॲज SMS, शॉर्ट मेसेज रिसिव्ह. SMS म्हणजेच काय, मोबाईलमधला मेसेज. आता मोबाईल कम्युनिकेशनसाठी यूज केले जाते. इन्स्टंट मेसेजिंग म्हणजेच काय असतंय, इट इज अँड द एक्सटेन्शन ऑफ ईमेल. ईमेलचं एक्सटेन्शन. फॉरवर्ड वर्जन म्हणलं तरी चालते. फॉरवर्ड पुढची पायरी. एक्सटेन्शन ऑफ ईमेल विच अलाउ द 2 or more people कॉन्टॅक्ट इच अदर वाया लाईव्ह कम्युनिकेशन. आता कसं असते, आपण लाईव्ह कम्युनिकेशन बघतो ना, न्यूजमध्ये कसं असतं, इथं एक पर्सन आहे, इथं एक पर्सन आहे, इथं एक पर्सन आहे, इथं एक पर्सन बोलतंय, इथं एक पर्सन आहे. ॲट अ टाईम लाईव्ह कम्युनिकेशन जोडणं म्हणजे इन्स्टंट मेसेजिंग येते. आणि एक्झाम्पल AOLS मेसेंजर, मायक्रोसॉफ्ट मेसेंजर, याहो मेसेंजर. वी हॅव गिव अवर फ्रेंड लिस्ट टू मेसेजिंग अँड सर्व्हर सो इट इंडिकेट दॅट वी आर ऑनलाईन वेन वी यूज द इंटरनेट. त्याच्यामुळं कळते की आपण पण ऑनलाईन आहे. आता हे पर्सन हलणार तर ते बी पर्सन हलणार, सगळेच हलणार ना, म्हणजे लाईव्ह कन्व्हर्जेशन म्हणलं तरी हरकत नाही. आता ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय, असं एक मेंबर आहे, हे एक मेंबर आहे, हे एक मेंबर आहे, ह्यांच्या संवादाला ग्रुप डिस्कशन म्हणते. आता वी कॅन यूज ईमेल टू कम्युनिकेट द ग्रुप डिस्कशन. आता ॲट अ टाईम मी एकपेक्षा जास्त लोकांना मी मेल सेंड करू शकते. म्हणजेच काय, ॲट अ टाईम म्हणजे ते ग्रुप फॉर्म झालं ना, एकदाच मेसेज सेंड केलं म्हणजे ग्रुप फॉर्म झालं. द मेलिंग लिस्ट, न्यूज ग्रुप, चॅट ग्रुप वगैरे असते. आता लर्किंग म्हणजेच काय, बिफोर एंटरिंग इन द डिस्कशन ग्रुप चेकिंग सब्जेक्ट ऑफ डिस्कशन अकॉर्डिंग टू आवर इंटरेस्ट. म्हणजेच काय, लर्किंग म्हणजे काय, आता तुम्हाला जर समजा स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, मला आर्ट्समध्ये, तर तसंच लर्किंग म्हणजे काय, तुमच्या इंटरेस्टनुसार सब्जेक्टचं डिस्कशन होणं. चेकिंग ग्रुप, आता तुमच्या सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला ज्या विषयाचं आवडतं त्याचा ग्रुप असला तर आनंद होईल ना, तुम्ही जास्त कन्व्हर्जेशन करू शकता. आता जर आवडत नसेल तर कसं कन्व्हर्जन होणार आहे काही. सर्व्हिस प्रोव्हायडर 2 टाईपचे आहेत. एक आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच काय, प्रोव्हाइड करणं, इंटरनेट प्रोव्हाइड करणं. आता ह्याला काय म्हणतात, फॉर द ॲक्सेस द इंटरनेट म्हणजेच काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्याच्यामध्ये 3 सब टाईप्स आहे. एक नॅशनल, रिजनल, वायरलेस. नॅशनल म्हणजेच काय असते, स्टँडर्ड टेलिफोन कनेक्शन करणारं नॅशनल असते. आणि जे टेलिफोन लाईन बट हॅव्हिंग स्मॉल एरिया रिजन म्हणजेच काय, खेडेगाव, स्मॉल एरिया
खेडेगाव म्हणलं तरी चालते. वायरलेस म्हणजेच काय, कनेक्शन थ्रू द मॉडर्न वायरलेस डिव्हाइस. मोबाईल फोन आपला जे आहे ना, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आपली मोबाईल फोन सध्याचे. ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे प्रोव्हाइड व्हेरियस ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर टू द युजर. ॲप्लिकेशन फॉर युजर फ्रेंडली इंटरफेस आहे हे ॲप्लिकेशन. आता इथं ॲप्लिकेशन म्हणजे काय, एम एस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, पेज मार्कर, PDF वगैरे असणारं हे सगळं ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. ॲप्लिकेशन म्हणजे काय, मोबाईलमध्ये अँड्रॉइडमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी हे ॲप्लिकेशन आहेत. युजफुल ऑनलाईन इंटरफेस, युजफुल फॉर ऑफिशियल वर्क, फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. आता प्रत्येकाचं कम्युनिकेशन स्किल वेगवेगळं असते. तसंच सिम्पल कम्युनिकेशन म्हणजे कोणतं, माय सेल्फ, माय नेम इज डॅड 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 डॅश, आय एम लिव्ह हिअर डॅड डॅड डॅश. नॉर्मल कम्युनिकेशन करणार, नॉर्मल वन डायरेक्शन, ओनली वन डायरेक्शन. आता हे व्यक्ती एकाच डायरेक्शन असेल तर ह्याला म्हणायचं सिम्पल कम्युनिकेशन. सिम्पल म्हणजे काय, रेडिओ ब्रॉडकास्ट म्हणजेच काय, ते आता RJ येणार, RJ म्हणणार, गाणं सांगणार, त्यानं थोडंसं बोलणार वगैरे, कन्व्हर्सेशन करणार. वन साईड कम्युनिकेशन असतं त्यांचं, त्याला म्हणतात आता वन साईड म्हणजे सिम्पल कम्युनिकेशन. ओके. हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन, 2-way कम्युनिकेशन टेक्स प्लेस विच इज नॉट सायमल्टेनियसली. म्हणजे मेसेज, आता एक मी मेसेज सेंड केले, इकडून मेसेज थोड्या वेळानं आला, पुन्हा अजून मी थोड्या वेळानं, कम्युनिकेशन होईलय पण सायमल्टेनियसली होत नाहीये. हाफ ड्युप्लेक्स म्हणजे काय, नॉट सायमल्टेनियसली म्हणजेच वॉकी टॉकी. आता वॉकी टॉकी पण एक एक्झाम्पल आहे, बेस्ट आहे एक्झाम्पल. आता एखादं आपण समजा ऑफिस वर्कसाठी यूज करतात वॉकी टॉकी. आता इकडून बोललं मी की तिकडच्या पर्सन ऐकायला पाहिजे, आणि तिकडचं पर्सन बोलत असताना मी ऐकावंच लागेल, कारण दोघं एकमेकाला बोलल्यावर कोणाचंच कोणाला कळणार नाही कम्युनिकेशन. त्यामुळे कसं असते, 2-way कम्युनिकेशन होणार पण सायमल्टेनियसली होणार नाही. फुल ड्युप्लेक्स म्हणजे 2-way कम्युनिकेशन विथ सायमल्टेनियस टेलिफोन कम्युनिकेशन म्हणजे आपला मोबाईल फोन. ड्युप्लेक्स आहे आपला मोबाईल फोन. कसला, फुल ड्युप्लेक्स. आता अदर टर्मिनॉलॉजी, HTML म्हणजे हायपर मार्कअप लँग्वेज. थोडी माझी लाईनच क्रॉस झाली. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता हे एक मेन मार्कअप फॉर द डिस्प्ले वेब अँड अदर इन्फॉर्मेशनसाठी एक मेन आहे. सांगितलंय ना मी, वरच सांगितले हायपर टेक्स्ट HTML काय, वेब पेजेसला डिस्प्ले करणं म्हणजेच HTMLचं काम आहे. आता PHP म्हणजेच काय, हायपर प्री प्रोसेसर, PHP. आता हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर, आता इट इज अ सर्व्हर साईड ऑफ HTMLचं साईड येते. आणि स्क्रिप्टिंग लँग्वेज प्रोव्हाइडिंग द वेब डेव्हलपर विथ अ फुल सूट ॲड टूल ऑफ. म्हणजेच कसं असतंय, आता आपण एखाद्या पेजवर वेबसाईट केलं, तिथं असणार ना, इथं टूल्स असणार काहीतरी समथिंग, किंवा एका कोपऱ्याला असणार असे टूल्स, किंवा इथं किंवा डाऊनला पण असते, मोस्टली तर डाऊनलाच असते. तसंच त्याला म्हणतात PHP, हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर. ॲपचे म्हणजेच काय, कोलॅबोरेटिव्ह कॉन्सेन्स बेस प्रोसेसर. आता हे कोलॅबोरेटिव्ह कॉन्सेन्स बेस प्रोसेसर आहे. ओपन असतंय, पर मॅग्नेटिक सॉफ्टवेअर लायसन्स टू अँड डिझायर टू क्रिएट अ हाय क्वालिटी सॉफ्टवेअर. आता मला एक ॲप तयार करायचं, समजा माझी अकॅडमीचं मला ॲप तयार करायचं आहे, तर मी काय करणार, ॲपचेचा यूज करणार, कारण त्यानं काय करते, हाय क्वालिटी सॉफ्टवेअर तयार करते. हाय क्वालिटी असलं तरच लोक माझं ॲप बाय करतील ना, नाहीतर कशाला बाय करतील. तसंच म्हणजे त्याचा ॲपचेचा यूज काय, हाय क्वालिटी सॉफ्टवेअर विच दॅट लीड्स इन द फील्ड. म्हणजे काय, मैदानमध्ये उतरलं तर लगेच आमचं ॲप लगेच इन्स्टॉल करायला पाहिजे लोकांनी, तसला ॲप तयार करेल, त्याला म्हणतात ॲपचेचा यूज आहे ते. MySQL म्हणजेच काय, वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर ओपन सोर्स डाटाबेस म्हणजेच काय, SQL. ओपन सोर्स, फुकट घ्या, नेट घ्या, फ्री घ्या, वायफाय घ्या, फुकट म्हणजेच काय, SQL. अजेक्स म्हणजेच काय, असायनरस, जावास्क्रिप्ट, XML. इट इज नॉट अ प्रोग्राम, इट इज नॉट अ न्यू प्रोग्राम. हे न्यू प्रोग्राम नसणार, पण न्यू वेनं असणार. जुनाच प्रोग्रामला मी न्यू वेनं प्रेझेंट करणार, त्याला अजेक्स म्हणतात. आता इट इज द आर्ट ऑफ एक्सचेंजिंग डाटा विथ अ सर्व्हर.
ॲड अपडेटिंग. आता जर समजा मी एखादा व्हिडिओ टाकला आज यूट्यूबवर, मग त्याच्यामध्ये मला थोडंसं डिस्क्रिप्शन ॲड करायचं एक्स्ट्रा. तर मग मी काय करणार, त्याला एडिट करणार, डिलीट नाही करायचं व्हिडिओ, त्यालाच एडिट करून जे एक्स्ट्रा न्यू करायचं तयार, अपडेटिंग पार्ट ऑफ वेब पेज विदाउट रीलोडिंग होल पेज. म्हणजेच काय, सगळं नवीन टाकण्यापेक्षा त्यालाच एडिट करून टाकणंच म्हणजे काय, अजॅक्स असते. अजॅक्स जे क्युरी म्हणजेच काय, न्यू काइंड ऑफ जावास्क्रिप्ट लायब्ररी असणार, त्याच्यामध्ये सगळंच भेटणार आपल्याला, जे पाहिजे ते भेटणार. जसं की गुगल असल्यासारखं. HTML डॉक्युमेंट ट्रान्सफरिंग, हँडलिंग, ॲनिमेटिंग. आता हँडल करणं, ॲनिमेट करणं, हा ॲनिमेशन वगैरे. अजॅक्स इंटरॅक्ट फॉर द रॅपिड वेब डेव्हलपमेंटसाठी अजॅक्स असते. युबंतू म्हणजेच काय असतं, इट इज अ कम्प्युटराइज ऑपरेटिंग सिस्टीम. OS काय, ऑपरेटिंग सिस्टीम. Computerized operating system. Debian Linux distribution and distributed as free and open source software using its open desktop environment. नगिनिक्स. एवढं नाही हे काही इम्पॉर्टंट, फक्त वाचून घ्यायचं, कारण परीक्षेत कधी काय पडेल काही सांगता येत नाही. आता इंजिनियक्स ओपन सोर्स असणार. वेब सर्व्हिस आहे. रिव्हर्स प्रॉक्सी सर्व्हिस फॉर द व्हेरियस प्रोटोकॉल. HTTP साठी, SMTP साठी आहे. UTF-8 म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट ऑफ 8 बिटचा असणार. व्हेरिएबल एन्कोडिंग रिप्रेझेंटिंग एव्हरी कॅरेक्टर इन द युनिकोड कॅरेक्टर सेट. लिनक्स म्हणजेच काय, युनिक्स लाईक कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम असेंब्ली अंडर द मॉडेल ऑफ द फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड डिस्ट्रीब्युशन. लिनक्स म्हणजे लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजी. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच काय, रिमोट सर्व्हिस युजर डाटा. क्लाउड म्हणजेच कम फ्रॉम द यूज ऑफ द क्लाउड सिम्बॉल, ॲब्स्ट्रॅक्शन फ्रॉम द कॉम्प्लेक्स फॉर द कॉम्प्लेक्स infrastructure it contains. There are many types of public cloud computing infrastructure, platform आणि सॉफ्टवेअर. पाचवं आता गव्हर्मेंट IT प्रोग्राम्स अँड IT. आता मीडिया लॅब आशिया म्हणजेच काय, खंड आहे, आपला खंड आहे. त्याचं सेक्शन 25 कंपनीज ॲक्ट 1956 आहे. आता ह्याचं काय म्हणजेच काय, मीडिया लॅब आशिया इज अ जॉईंट व्हेंचर ऑफ अ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याचं इस्टॅब्लिश कधी झालं, 21 सप्टेंबर 2001ला. मिनिस्ट्री ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MIT, प्रमोटेड बाय MITनं प्रमोट केले. आता त्याचा चेअरमॅन कोण होतं, मिस्टर प्रमोद महाजन. युनियन मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन अँड ITचे चेअरमॅन कोण होतं, प्रमोद महाजन. आता ॲडवायझरी ब्रॉड चेअर बाय डॉक्टर चिदंबरम म्हणजेच काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक सायंटिफिक ॲडवायझर होते. आणि ऑफिशियल बिगिन कधी झालं, 1 जानेवारी 2002. बिमल सरेन वॉज द MD अँड CEO जून. MD कोण होतं, बिमल सरेन. हे एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, जे की इम्प्लॉयड बाय होते, गव्हर्नमेंटने इम्प्लॉयड केलेलं आहे. आता Manjit Chaudhary, scientist at the Media Lab Asia Research IIT, has been awarded Indian Science Congress Association Young Scientist Award 19th Young Scientist Award Bangalore in January 2003 ला दिलं गेलं होतं. Award was given from him the grapheme to phoneme mapping of the Hindi text. म्हणजेच काय, आपण हिंदी वर्ड बी टाका ना तुम्ही, कोणच्या बी म्हणजे आता राज्याचं नाव किंवा देशाचं, आपलं गावाचं बी नाव हिंदीमध्ये सर्च केलं तरी आपल्याला लगेच ते लोकेशन भेटणार. म्हणजेच काय, ते ग्राम फे मी टू फोन मी ग्राम मी आणि फोन मी आहे. आता GGA म्हणजेच काय, ग्रामीण ज्ञान अभियान. म्हणजेच काय, हे एक प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट आणि
प्रायव्हेट कंपनीचे पार्टनर इम्प्लिमेंटिंग ICT इन द रुरल विलेज इन इंडिया साठी घेतलेलं आहे हे एक अभियान. ह्याच्यात नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे नो प्रॉफिट लो लॉसमध्ये असं चालवलं जातं हे. ऑर्गनायझेशन सेटअप डिपार्टमेंट ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ द कम्युनिकेशन अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता इट इज अ मिशन टू ब्रिंग द बेनिफिट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू द कॉमन मॅन. म्हणजे प्रत्येक माणसात वाटलं पाहिजे की त्याला प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की हे माझं म्हणजे बेनिफिट आहे, फायदा आहे यामुळे माझा. आता ITRA म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च अकॅडमी. NEGD म्हणजे काय, नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन. ई स्मॉल का दिले, ई गव्हर्नन्स ई. आता प्रोग्राम मॅनेजमेंट ई गव्हर्नन्स प्लॅन. यांचा फोकस कोणत्या कोणत्या एरियावर केलंय. बिट्स फॉर ऑल इस्टॅब्लिशिंग लिडरशिप लो रुरल एरिया. म्हणजेच काय, प्रत्येक खेड्यागावात सुद्धा बिट्स इस्टॅब्लिश केलेले आहेत म्हणजे लीडरशिपसाठी. आता वर्ल्ड कम्प्युटर म्हणजेच काय असतं, बिल्डिंग लोएस्ट कॉस्ट म्हणजेच गरीबातलं घरातलं बी व्यक्ती घेऊ शकल असं लोएस्ट कॉस्ट कम्प्युटिंग डिव्हाइस. टुमारो टूल म्हणजेच काय, लो कॉस्ट सेन्सर अँड लँग्वेज इंटरफेस. कमी स्वस्त पैशामध्ये जास्तीत जास्त फीचर्स देणं. आता डिजिटल विलेज बनवलं, कारण आधी खेड्यागावात नव्हते कम्प्युटर. सिटीमध्येच लोकांकडे कम्प्युटर लॅपटॉप सगळं राहायचं, पण खेड्यागावात काहीच नसायचं. आता MLA म्हणजे काय, ट्रेडमार्क हॅज बिन रजिस्टर्ड कंपनी. कोणते कोणते, सिंगापूर, चायना, मलेशिया, साऊथ कोरिया, तैवान, बोलिया, जपान. ॲप्लिकेशन फॉर रजिस्टर was given in the country like Philippines, Vietnam, Thailand. Application area. Empowerment of the differentially abled. आता एम्बेडेड सिस्टीम, असरेटिव्ह डिव्हाइस, असेसमेंट टूल, आयोनिक इंटरफेस, कंबाईन द मल्टीमीडिया. हे काही तेवढं नाही आहे, पण हे PDF टाकलेले टेलिग्रामवर वाचून घेऊ शकतात. साफा हे भरपूरदा विचारले, पण साफा काय, स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन इंडियन लँग्वेज. साफा. श्रुती काय, श्रुती द टेक्स्ट टू द स्पीच अँड स्पीच टू द टेक्स्ट कन्वर्ट करणारी श्रुती असते. स्मार्ट क्रेन काय, हे आहे महत्त्वाचं. एम्पॉवरमेंट आहे डिफरंटली एबल म्हणजेच काय. आता स्मार्ट क्रेन म्हणजेच काय, वेस्ट अबव द ऑब्स्टेकल डिटेक्टिव्ह बस आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, बस स्टॉप वगैरे कळणं म्हणजेच काय स्मार्ट केन. श्रुती दृष्टी म्हणजेच काय, वेब ब्राउझर, व्हिज्युअली इम्पेअर्ड. आता पुनरंजनी म्हणजेच काय, असेसमेंट टूल मेंटली रिटार्डर. आणि संयोग म्हणजे काय, आणि कम्युनिकेशन ऑफ द फॉर स्पीच इम्पेअर्ड टू न्यूरोमोटर डिसऑर्डर. नविष्कर म्हणजेच काय असते, नॅशनल नेटवर्क एज्युकेशन ट्रेनिंग अँड एम्पॉवरमेंट ऑफ डिफरंटली एबल्ड. ठीक आहे, अवॉर्ड्स बघून घेऊया आपण. नॅशनल अवॉर्ड 2007 संयोग आहे नॅशनल अवॉर्ड. कोणता, संयोग. आता नासकॉम इनोव्हेशन अवॉर्ड 2007 मल्टीलिंग्वल कम्युनिकेशन सिस्टीमसाठी यूज केलं असते. मंथन अवॉर्ड कशासाठी असते, सगू. युनेस्को अवॉर्ड इनोव्हेशन यूज ऑफ ICT एज्युकेशन इन चिल्ड्रनसाठी युजफुल केले जाते. म्हणजे चिल्ड्रनला बी माहिती हो कम्प्युटर काय असतंय, त्याचे फीचर्स, त्याचं सगळं त्याच्यासाठी यूज केल्या जाणाऱ्याला युनेस्को अवॉर्ड देतात. आणि DA विन्सी अवॉर्ड संयोग. गोल्ड अवॉर्ड AQUI. आणि ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट अवॉर्ड का, सगू. ग्रँड आउट्रा अश्विनी. आता गोल्डन आयोनिक अवॉर्ड श्रुती दृष्टी हे अवॉर्ड आहेत. आता इंटरनेट बेस्ड ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इन इंडिया. भूमी आयडियल. आपलं भूमी चोपल. निक इनिशिएटिव्ह AQUA डील इकिसान IIFCO वारणा वायर्ड विलेज. ॲग्रीवॉच अक्षया सागू.
नास्कॉम काय? नास्कॉम काय? नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी, नास्कॉम. आता gmail.com कसं म्हणतात तसंच नास्कॉम आहे. आता इथं काय इस्टॅब्लिश इन 1988ला न्यू दिल्लीला झालेलं आहे. रजिस्टर्ड अंडर द इंडियन सोसायटी ॲक्ट. मोटो काय? मोटो काय? ट्रान्सफर बिझनेस ट्रान्सफॉर्म इंडिया, म्हणजेच काय न्यू इंडिया बनवायचं त्याचं मोटो आहे. मोटिवेशन, आता नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे ना नफा ना तोटा, म्हणजे तिथं लिहिलं नाही तोट्याचं वगैरे, ना नफा म्हणून लिहिलेलं आहे फक्त. रिप्रेझेंट IT, BPO, इंजिनिअरिंग अँड प्रोडक्ट्स, आणि ट्रेड असोसिएशन ऑफ इंडिया बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्स आहे. इनिशिएटिव्ह काय त्याचं? डोमेस्टिक मार्केट इनिशिएटिव्ह, इनोव्हेशन इनिशिएटिव्ह, एज्युकेशन, वुमन इन लीडरशिप, सिक्युरिटी. आता हे आहे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, CERT. Internet has emerged as the principal medium of the communication. The ensure safety of the government. Indian Computer Emergency Response Team has been set up. टीम वगैरे सेट केली त्यालाच म्हणतात CERT. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्मार्ट गव्हर्नन्स, निसग म्हणजेच काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्मार्ट गव्हर्नमेंट. इट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड ॲज अ सेक्शन 25 कंपनी अंडर द कंपनी 1956 ऑन द May 29, 2002ला. आता त्याचं म्हणजे ऑर्गनायझेशन एक्सपेक्ट टू द प्ले अ पिव्होटल रोल इन द चॅनलायझिंग द प्रायव्हेट रिसर्च अँड द कॉम्पिटन्स इन द नॅशनल गव्हर्नमेंट गव्हर्नन्स एफर्टला. म्हणजे काय त्यानं काय करणार? स्मार्ट गव्हर्नमेंट बनवणार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंटचं काय काम आहे? स्मार्ट बनवणार. सगळे नवीन नवीन म्हणजे असं रोल वगैरे प्ले करणार. रोल म्हणजे काय? त्यांनी आता नवीन नवीन गोष्टी परफॉर्म करणार. UDL म्हणजेच काय? युनिव्हर्सल डिजिटल युनिव्हर्सिटी. द प्रोजेक्ट दॅट द एम ॲट द क्रिएटिंग फ्री. UDL म्हणजेच काय? फ्री टू रीड अँड रिसर्च. म्हणजे आता आपलं जे गुगल आहे ते फ्री टू रीड आहे ना, आपण कोणत्या पण वेबसाईटवर जाऊन कोणतीही माहिती सर्च करू शकतो. कलेक्शन ऑफ 1 मिलियन बुक प्रायमरीली इन इंग्लिश लँग्वेज. युनिव्हर्सल डिजिटल युनिव्हर्सिटी. हे बघा आता सर्च करून, कारण त्याच्यामध्ये 1 मिलियन बुक्स आहेत तिथं इंग्लिश लँग्वेजचे, आपण फ्रीमध्ये रीड करू शकतात. आता इनॉग्रेटेड बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम on September 2003.